श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हे कधी सांगणार तुम्ही? द्या इकडं. झालं चालेल, झालं चालू द्या इकडं. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यामधील या देवळी गावामध्ये सत्संगाचं आयोजन केलेलं आहे. या सत्संगासाठी खास आपल्याला आशीर्वाद शुभचिंतन करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात इटकूर गावातून जे पूर्वी आपल्याच गावामध्ये होते असे परमपूजनीय बाबाजी आलेले आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं उद्देश आणि हेतू आणि निमित्त परमार्गसेवक रवींद्रदादा पाटील जे या गावचे सुपुत्र आहे. ते संभाजीनगर येथे सर्व्हिसला असताना माझे यूट्यूबवरती सत्संग ऐकतात आणि त्या निमित्तातून त्यांनी तिथंही सत्संगाचं यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे. इकडे बसा भाऊ. त्यांची तळमळ आपल्या गावामध्ये सत्संग कधीतरी व्हावा ही असल्यामुळे त्यांचे बंधू, त्यांचं पूर्ण कुटुंबीय यांनी सर्वांनी या सत्संगाचं आयोजन केलेलं आहे. या सत्संगाला खास शुभचिंतन करण्यासाठी परमपूजनीय बाबाजी पण आलेले. त्यांचे सर्वांनी आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि मी नाशिकवरून दरी आश्रम. आई इथं समोर बसा, तुम्ही तिथं थंड लागेल, इथं बसा बसा बसा, काळजी नका करू, लगेच दीक्षा नाही देणार मी, बसा. नाशिकवरून मी खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या गावामध्ये गावाचं नावच देवळी आहे, म्हणजे अनेक देवळांचं गाव आहे की नाही. आणि ह्या अनेक देवळांमध्ये आपल्याला आपलं देऊळ शोधायचं आहे. याच्यासाठी सत्संग असतो. परंतु सत्संग म्हटला की ज्ञान आलं, ज्ञान आलं की तत्व आलं, सिद्धांत आले, आचार विचार प्रणाली आली आणि ती आहे बुद्धीशी निगडीत. आई सत्संग ऐकायला आल्या का सत्संग करायला आल्या तुम्ही? हां, मग ऐका, शांततेने ऐका. तुम्हाला वेळ मी देणार आहे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी. बघा, आपण सर्वच धार्मिकता करत आलो, सर्वच धार्मिकता करतात. आता ह्या गावातल्या बऱ्याचशा माझ्या भगिनी, काही बंधू हे बिगर उपदेशी पण आहे, तरीही सत्संग म्हणून आवडीनं आलेले आहे. हा संस्कार असतो. जिथं जिथं चांगलं भेटेल, जिथं जिथं चांगलं ऐकायला भेटेल, चांगलं घ्यायला भेटेल, तिथं तिथं जाण्याची एक संस्कार संस्कृती आपण आपल्या हृदयामध्ये जर रुजवलेली असेल तर जिथं जिथं चांगलं भेटतं आणि ज्याच्याकडून चांगलं भेटतं ते आपण घेत असतो आणि ह्या घेण्यातूनच आपलं आपण जीवन बनवत असतो. बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो की मानव सांप्रदायिक जे लोक आहे हे धार्मिक तर दिसतात, परंतु इकडे येत नाही, तिकडं जात नाही, हे खात नाही, ते पित नाही, आमचा देव तुमचा देव असं सांगत राहतात आणि त्यामुळे तुमचे बरेचसे गैरसमज होत राहतात. परंतु तुमचे चांगुलपण आहे की चला बाबा आले, ऐकूनच घेऊ काय नेमकं, काही प्रश्न असेल ते मनातून आपण ते बी विचारून घेऊ. हे खूप चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे या जगामध्ये धार्मिकता न करणारा मनुष्य जगात सापडणार नाही. आहे का कोणी तुमच्या गावात? काही ना काही धार्मिकता करतो, कोणाची तरी करतो, कुठंतरी जातो, त्याची कुठंतरी श्रद्धा असते. बिगर श्रद्धेशिवाय, बिगर धार्मिकतेशिवाय मनुष्य जगू शकत नाही. जसं जीवनाला जगण्यासाठी
अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते, तसं धार्मिकतेची ही आपल्याला गरज निर्माण केलेली आहे. कारण आपल्या या भौतिक जगामध्ये, सांसारिक जगामध्ये अनेक अडीअडचणी, संकट, दुःख आपल्याला मिळत असतात आणि त्याचा काहीतरी आधार कोणाचा तरी आपण घ्यावा आणि त्या आधारातून आपण आपलं जीवन जगावं. तो आधार आहे आपल्याला धर्माचा, धार्मिकतेचा. आणि त्या आधारापोटीच आपण धार्मिकता करत आलो, धार्मिकता करत असतो. आता धार्मिकता प्रत्येकजण करतो, तर मग का करतो याचा मात्र कोणीच विचार करत नाही. बघा, आता तुम्ही शेती करताय, कोणी नोकरी करताय, कोणी व्यवसाय करतंय. प्रत्येकाला जर प्रश्न विचारला तुम्ही काय करता, ते लगेच सांगितलं आम्ही नोकरी करतो. कोणी म्हणे आम्ही शेती करतो, कोणी म्हणे आम्ही व्यवसाय करतो. बरं, का करता मग ती नोकरी, का व्यवसाय का करता? तर ते म्हटलं आम्हाला पैसा पाहिजे, घराची जबाबदारी आहे आणि ही घराची जबाबदारी पूर्ण पार पाडायची असेल तर आम्हाला पैशाशिवाय पर्याय नाही आणि पैसा कामाशिवाय मिळत नाही. काहीतरी काम करावं लागेल ना बाबा. मग ते व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, बसा 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 शेती असेल, त्यातून मग आम्ही काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी काम करतो. आता काम करतो आपण पैशासाठी, पैसा बसा इथंच बस, याच्यावर बस. पैसा भौतिक जग, सांसारिक जग, सांसारिक सुख मिळवण्यासाठी आम्ही त्यातून मिळवतो. हे प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. स्वयंपाक का करायचा, घर का बांधायचं, गाडी का घ्यायची, मुलांना शिकवायचं का, कशासाठी वेळेत आले, वयात झालं मग लग्न का करायचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे, आहे की नाही? असा कोणता प्रश्न नाही का तुमच्याकडे उत्तर नाही. आणि तुमच्यामध्ये बौद्धिकता पण आहे, चिकित्सा पण आहे. तुम्ही बघा, मार्केटमध्ये साड्या आणायला जाता, लुगडे आणायला जाता, त्या दुकानदारावर कधी विश्वास ठेवता का? 2च लुगडे घ्यायचे राहतात, 2च साड्या घ्यायच्या राहतात, परंतु आपण 10 दुकानं पाहतो आणि 100 साड्या पाहतो. त्यातून आपल्याला आवडलीच तर त्याला सांगतो की आवडल, पैसे देतोय, आम्ही घेऊन जातोय, पण यांना जर आवडली नाही तर परत घेशील का तू? तर आम्ही साडी घेतो, तरी आम्ही लुगडी नेतो. एखादी वस्तू जर आणायची तर तुम्ही किती चिकित्सा करता, डोकं किती लावता, ती चेक करता, तिची गॅरंटी, वॉरंटी, तिचा फायदा तोटा, तिची किंमत, सारी गोष्टी आपण बघतो की नाही, चेक करून घेतो, प्रत्येक गोष्ट चेक करून घेतो. शेती करायची तरी कोणत्या वेळेस कोणतं पीक करायचं, त्या पिकातून मला काय फायदा होईल, ती कशी लागवड करायची, पेरणी करायची, ड्रिपवर करायची की फ्लडनी पाणी भरायचं, काय करायचं याचं सर्व नॉलेज आपण घेतो. तुम्ही स्वयंपाक करता, त्या स्वयंपाकाला सुद्धा नॉलेज असतं, ज्ञान असतं. मीठ किती टाकायचं, तेल किती टाकायचं, मिरची किती टाकायची, मसाला किती टाकायचा, त्याचा फोडणी कशी द्यायची, सर्व ज्ञान असतं. जर का एखाद्या वेळेस कळत न कळत भाजी खराब झाली, मीठ कमी जास्त झालं तर काय होतं, घरामध्ये वाद होतात आणि त्याची काळजी बाळांना सर्वात मोठं त्याचं टेन्शन राहतं. कमी पडलं तर चालेल पण जास्त नको पडायला, कमी पडलं तर टाकता येतं मीठ. किती काळजी घेता तुम्ही, प्रत्येक गोष्टीची काळजी, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान, प्रत्येक गोष्टीचा प्रश्न, प्रत्येक गोष्टीला चिकित्सा. कधी कोणावरही तुम्ही विसंबून राहिले नाही, कधी कोणावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. जे बी आहे ते चेक करायचं. का चेक करायचं? फसले जाऊ नये. का? पैसा आपला आहे, कष्टाचा आहे, आपले पैसे वाया कसे घालवायचे, आपली वेळ वाया कशी घालवायची, प्रत्येक गोष्टीला आपण डोकं लावतो. म्हणजे बुद्धी किती आहे तुम्हाला? सर्वात जास्त बुद्धी असते. परंतु हे भौतिक जगामध्ये, सांसारिक जगामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला डोकं लावतो, चेक करतो, चिकित्सा लावतो, ज्ञान घेतो, त्या ज्ञानातून करण्याचा प्रयत्न करतो. आता हीच बाजून, हीच गोष्ट जर आपण धार्मिकतेच्या बाजूने जर घेतली तर तुम्ही धार्मिकतेचं कुठं काही धडे शिकले का? कुठं कॉलेजला गेले, शाळेत गेले, कोणाकडून काय शिकले काय? बरं, प्रश्न विचारले का? का धार्मिकता करायची? आम्ही तर शेती करतो, किती कष्ट करतो, त्या कष्टातून किती पैसे मिळवतो, त्या पैशातून घर चालवतो आम्ही, धार्मिकता का करायची, कशासाठी करायची? असा प्रश्न कधी विचारलाय का तुम्ही? आणि असा प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला? करायची म्हणून करायची. का करायची? लोक करतात, आम्ही करतो. का करायची? अज्ञान आहे. सारे करतात, विनाकारण आपण नाही केलं तर आपलं काही वाईट होतं का काय? बरं वाईट होतं का काय? काही अडचणी येतात का काय संसारामध्ये?
म्हणून आम्ही धार्मिकता करतो. किंवा परंपरा आहे, आमच्या वाडवडिलांनी केलं, सासूनी केलं, सासऱ्यांनी केलं, आईनी केलं, वडिलांनी केलं, नातेवाईकांनी केलं, साऱ्या समाजाने केलं, मग आम्ही करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कारणं आपण हे तीनच सांगतो. एक तर अज्ञान, काहीच माहीत नाही. एक तर परंपरा किंवा लोक करतात म्हणून करतो. पण आता परंपरा तर आपण तोडल्या. बघा, आपल्या आई, आपले सासू कोणते लुगडे घालायचे, त्यावेळेचे जुने लुगडे, जुन्या साड्या, वेगळे कपडे होते, शेती वेगळी होती, राहणीमान वेगळं होतं, घरदारं वेगळे होते. परंपरा तोडल्या की नाही आपण? आपल्या मुलाबाळांना आपण आता इंजिनियर करायला लागलो, डॉक्टर करायला लागलो, व्यवसायात टाकायला लागलो. आपणही घरात टी व्ही घेतला, आपल्या हातात मोबाईल आहे. आता त्या मोबाईलवरती सारखं आपण चालूच असतं काही ना काही आपलं. आपण किती बदललो, परंपरा साऱ्या तोडल्या आपण. पण धार्मिकतेची जी परंपरा आहे ती मात्र आपण तोडली नाही. आपल्या वाडवडिलांनी जो देवारा ठेवला घरात, तोच देवारा आहे आता सध्या. ते जे करत आले तेच आपण करत आलो. परंतु राहणीमानात बदल केला, खाण्यापिण्यात बदल केला, विचारात बदल केला, कामात बदल केला, कपडे घालण्यामध्ये सुद्धा बदल केला, शिक्षणात बदल केला, पण धार्मिकतेत मात्र बदल केला नाही. परंपरा तोडल्या. आता भीतीपोटी एखादी गोष्ट करायची म्हटलं तर त्यातून आपल्याला नुकसानच होणार. कारण ज्ञान घेतलं तर त्यातून काहीतरी आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि मग फायदा मिळवता येईल. भीती कशात असते? अज्ञानात असते. अज्ञान आहे म्हणून भीती. नवीन मुलगी आहे, तिला सांगितलं स्वयंपाक कर, तिच्या मनात भीती राहते. मग आई तिला शिकवते, असं कर तसं कर, घाबरू नको, मी तुला शिकवते. तरी स्वयंपाक नीट होईल याची गॅरंटी नसते. म्हणजे भीतीतून कोणती गोष्ट जर केली तर काही उपयोग नसतो. आणि लोक करतात म्हणून आपण फक्त धार्मिकताच एक प्रकारे करतो, परंतु आपल्याला सारं वेगळं पाहिजे असतं. लोकांसारखं आपल्याला काहीच पाहिजे नसतं. आपले घरं वेगळे, आपले कपडे वेगळे, आपले राहणीमान वेगळं. आपण सांगतो पण नाही, ते आमचे भाऊबंदच आहे, ती माझी बहीणच आहे, ती माझी जावच आहे, परंतु त्यांच्यात आणि आमच्यात लय फरक आहे. आम्ही एकाच आईबापाचे पोर आहे, पण त्याच्यात आणि माझ्यात लय फरक आहे म्हणतो की नाही? सारं वर्गीकरण केलेलं आहे आपण. सारखं आपल्याला काहीच नाही पाहिजे. म्हणजे या तिन्ही गोष्टीतून आपण धार्मिकता करत आलो. याचं कारण काय? की आपल्याला ती गरज वाटत नाही. कामाची गरज वाटते का? तर पैसा. पैशाची गरज वाटते तर जबाबदाऱ्या. धार्मिकतेची गरज नाही आहे. आणि या साऱ्या कारणातून आपण जी धार्मिकता करत आलो त्यातून काही फायदा नाही का? तर आपल्याला नॉलेजच नाही, ज्ञानच नाही. जर ज्ञान नाही आहे, माहिती नाही आहे, तर जी धार्मिकता आपण करत आलो मग ती योग्य की अयोग्य ठरवणार कसं? काहीतरी पाहावं लागेल की नाही? बुद्धीच्या जोरावरती तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेता, जाणून घेता आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीनं ज्ञानातून करण्याचा प्रयत्न करता. तशी धार्मिकता ज्ञानातून करण्याचा कधी प्रयत्न केला का तुम्ही? कोणाला विचारलं का मी का धार्मिकता करावी, कशासाठी करावी, त्यातून काय फायदा होईल? मी धार्मिकता केला तर माझ्या घरचा किराणा 1 महिन्याचा भरल्या जाईल का आपोआप? किंवा न पेरणी करता शेतीतून मका येईल का, कपाशी येईल का? 6,500 रुपये रेट चालू आहे कपाशीचा, मग 10,000 होईल का मी धार्मिकता केली तर? असं कधी विचारलं का तुम्ही? तुमच्या कोणालाही साधू संतांना म्हणा किंवा मंदिरात देवाला जाऊन विचारलं कधी? नाही विचारलं. का विचारलं नाही? आपल्या मनामध्ये अज्ञान आहे. आपण काय विचारायचं हेच आपल्याला माहीत नाही. धार्मिकता का करायची हेच माहीत नाही, कशासाठी करायची हेच माहीत नाही. फक्त करायची म्हणून करतो. जर करायची म्हणून जर कोणती गोष्ट केली तर त्यातून फायदा काय होणार आहे? काही फायदा होणार नाही. सहजच जर आपण म्हटलं सहज शेती करू, चला, होईल का काही फायदा? नाही. शेती सहज केल्या जात नाही. ते वावर जर तयार करायचं असेल तर आता तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला माहिती आहे किती नांगरणी वखरणी साफसफाई करावं लागते, मग पेरावं लागतं, मग पाणी भरणं आहे, ते निंदणं आहे, खुरपणं आहे, बाकीचा किती उपद्व्याप करावा लागतो. ते माल काढल्यानंतर परत साठवायचा, मग व्यापारी धरायचा, व्यापाऱ्याला घालायचा, मग त्याच्याकडून पैसे मिळवायचे, किती उपद्व्याप करावं लागतं. तर सहज केल्यावर होईल का शेती? सहज काहीच केल्याने होत नाही. सहज स्वयंपाक करायचा तरी होत नाही, सहज प्रवास करायचा तरी होत नाही. काम नाही म्हणून तुम्ही घराच्या बाहेर, चला काम नाही, चला येऊ जाऊन 40 गावला जाऊन येऊ, नाशिकला जाऊन येऊ, करता का? नाही. काम नाही तर गपचीप बसा, टी व्ही पाहत बसा. प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय आपण काहीच करत नाही. प्रत्येक गोष्ट ज्ञानाशिवाय काहीच करत नाही. कोणतीच गोष्ट फायद्याशिवाय काहीच करत नाही. मग धार्मिकतेचा फायदा काय? धार्मिकता का करावी, कशासाठी करावी, हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण आजपर्यंत जी धार्मिकता करत आलो त्याचा फायदा काय, तोटा काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपला धर्म हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ गीता आहे, श्रीमद भगवद्गीता. तुम्ही नाव ऐकलेलं असेल.
भगवद्गीता जरी आपला धर्मग्रंथ असला तरी आपल्या घरांमध्ये भगवद्गीता नाही आहे. हे मी प्रत्येकाला सांगू. कोणाच्या घरात भगवद्गीता आहे? हात वर करा बरं. हा, ते आता नेहमीचेच 2-3च जण आहे बा. हे साऱ्या बायांमध्ये आमच्या भगिनींमध्ये कोणीच नाही आहे. भगवद्गीता आहे, आईकडं पण आहे भगवद्गीता. भगवद्गीता आपला मूळ ग्रंथ आहे. सांगण्याचं तात्पर्य काय का जगमान्य ग्रंथ आहे. हां, आईकडं पण आहे. तर जगमान्य ग्रंथ आहे, जगाला मान्य, जगामध्ये मार्गदर्शक ठरणारा श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून सांगितलं. युद्धाची वेळ आहे. अर्जुन देवाला प्रश्न पडला की मी का लढावं, कशासाठी लढावं? राज्य करायचं, राज्य मिळवायचं, आणि ते कोणाबरोबर लढायचं? तर माझे सारे नातेवाईक समोर, त्यांना मारायचं. राज्य कोणावर करायचं? राज्य करायला माणसंच नाही राहिले तर करायचं कशाला? त्याच्यामुळे मी सारं सोडून देतो. देव म्हणते तू मरणार आहे असं थोडी आहे. प्रत्येकजण जन्माला येतो मरतो. जो जन्माला येतो तो मरतो, जो मरतो तो जन्माला येतो म्हटले. इनकमिंग आउटगोईंग कंटिन्यू चालू राहतं. आपल्याला जन्माला आलेले बाळं दिसतात की नाही, आणि मेलेले माणसं पण दिसतात. आपण मौतीला जातो आणि बाळं पाहायला जातो, दोन्ही बी गोष्टी करतो आपण. आता ज्या अर्थी जो जन्माला येतो तो कधीतरी मरणारच आहे. मग कोणी 70 वर्ष जगतं, कोणी 50 वर्ष जगतं, कोणी 100 वर्ष जगतं. जो जन्माला आला तोच मरतो. ज्या अर्थी जन्माला आलेला मरतो त्या अर्थी मेलेलाच जन्माला येत असतो. अर्जुन देवाला परमेश्वर हेच सांगतात की अरे तू त्यांना नाही मारणार आहे. ते जन्माला आले त्याच वेळेस त्यांची मृत्यू तारीख ठरलेली आहे. ते मरणारच आहे. तू मारणार म्हणून ते मरणार असं थोडी आहे. तू फक्त तुझं कर्तव्य कर, तू फक्त तुझी ड्युटी कर. तुला जे मी सांगितलं ते कर. याच्या व्यतिरिक्त डोकं लावायचं काम करू नको. का करायची लढाई? धर्मासाठी करायची, धार्मिकतेसाठी करायची, सत्यासाठी करायची, नीतीसाठी करायची आहे. आणि मला करता येणार नाही असं थोडी, परंतु मला तुला पुढं करायचं आहे, तुला निमित्त करायचं आहे आणि जगाला तत्त्वज्ञान सांगायचं आहे. का जन्माला आलो आपण, कशासाठी आलो तर कशासाठी आलेलो आहे ते नाही केलं तर कुठं जाणार आपण ना. आपल्याला अर्जुन देवाला निमित्त करून श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं? जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे आपल्याला. जो जन्माला येतो तो मरतो, जो मरतो तो जन्माला येतो. आता जन्माला येऊन आपण काय करतो? आपण कुठेही बघा, कोणत्या माणसाकडे बघा, संसार करतो की नाही? बिगर संसारात तुमच्या गावात कोणी माणूस आहे का? प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं छोटा मोठा संसार आहेच. आणि तो संसार करत असताना कर्म करतो, आणि ते कर्म दुःखाला आणि पापाला मूळ असतं. कारण का? संसारासाठी आपण जे कर्म करतो त्याच्यातून किती लोकांचे मन दुखावले जातात, हिंसा केल्या जाते, भामटेपणा, खोटेपणा. संसारासाठी आपण जे कर्म करतो त्या कर्मातून आपल्याला पाप लागत असतं आणि त्या पापातून दुःख होत असतं. आणि हे दुःख आजच तर होतं काही लोकांना, आपल्याला लगेच लक्षात येतं आपल्याला. परंतु हे दुःख भोगवण्याचं कारण कधी? जन्माला मेल्यानंतर आपण परत जन्माला ज्या योनीमध्ये येतो तिथं दुःख भोगावं लागतं. दुःख योन्यासुद्धा आहे. हे कोणत्या? आपण आता शेतकरी असल्यामुळे आपल्याला दररोज जनावरं दिसतात बघा. गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे, कुत्रा आहे की नाही? प्राणी आहे. शास्त्रामध्ये 84 लाख योनी सांगितली. 84 लाख. ह्या योनीमध्ये आपण मानव जन्मात आल्यानंतर जे 50 वर्षामध्ये कर्म करतो. 50 वर्ष का म्हटलं? 100 वर्ष आपलं आयुष्यमान आहे कलियुगाचं. 50 वर्ष झोपेत जातं आपलं. राहिलेल्या 50 वर्षामध्ये मग आपलं बालपण गेलं, आपलं शिक्षण गेलं, लग्न केल्यानंतर पोरा ढोरांचं सारं जबाबदाऱ्या गेल्या, आपल्याकडे राहतच नाही काही. ते बी 100 वर्ष जगलो तर. आणि ह्या उरलेल्या वेळात जे आपण कर्म केलेले असतात ते कर्म आपल्या दुःखाला मूळ असतं. आणि ते दुःख कुठं भोगायचं असतं? 84 लाख योनीमध्ये जाऊन. मानव प्राण्यामध्ये ही सुख योनी म्हटलेली मनुष्य जन्म. दुःख योनी कोणती आहे? 84 लाख योनी प्राणी आहे. हे झाडं झुडपं जे आहे याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. ही दुःख योनी, ही नरक योनी. त्याच्यात जाऊन भोगायचं असतं. आणि यातून केलेले कर्म त्यात जाऊन भोगायचं. आणि ते भोग संपले का परत मनुष्य म्हणून जन्माला यायचं. जन्माला आलो का परत तेच मागचं. परत शिक्षण, परत लग्न, परत पोरं सोरं, परत जबाबदाऱ्या आणि परत मरणं. जन्माला यायचं, हे करत करत मरायचं, मेल्यानंतर परत भोगायला जायचं, भोग संपलं का परत जन्माला यायचं. हे सारखं चालू आहे. हे थांबवायचं असेल तर स्वामी श्री चक्रधरांनी कलियुगामध्ये अवतार घेऊन आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे. यातून तुला जर निघायचं असेल तर धार्मिकता करावं लागेल. अर्जुन देवालाही परमेश्वराने तेच सांगितलंय, तुला धार्मिकता करावं लागेल.
ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी जर त्यातून निघायचं असेल तर त्यावरती सर्वात रामबाण उपाय काय आहे, औषध काय, भक्ती, धार्मिकता. परंतु आता ती कोणाची करून चालेल काय? हे सारखं चालू आहे ना म्हटले, जन्ममृत्यू जन्ममृत्यू. जन्माला आलं जसं आपण पूर्वी बघा आपल्या इलेक्ट्रिक मोटरी नव्हत्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी, काय असायच्या, आता या जुन्या बायांना आठवतं, मोठी असायच्या काही नाही तुमच्या इकडं, राडगाडगं मोठ असायची, ते सर्व चांबड्याची पिशवी, ती खाली जायचं विहिरीत, मोठ पाण्यात ती भरून बैल ओढायचे, शेती त्याच्यावर चालायची. आता इलेक्ट्रिक मोटरी आल्या. आपण खाली आलो म्हणजे या कर्मभूमीत जन्माला आल्यानंतर आपण कर्माने आपली मोठ भरली आणि खाली करायला आपण 84 लाख योनीमध्ये गेलो. ती खाली झाली का परत जन्माला येतो, मनुष्य जन्मात परत भरतो, परत जातो. हे सारखं चालू आहे. हे थांबवायचं असेल तर तुला भक्ती करावं लागेल, आणि ती भक्ती, ती धार्मिकता तुला समजून उमजून ज्ञान वाचून करावं लागेल. अन्यथा हे तर सारखं चालू राहणार आहे म्हटले. आणि म्हणून परमेश्वरांनी, श्रीकृष्ण महाराजांनी हे तत्त्वज्ञान अर्जुन देवाला निमित्त करून सांगितलं. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. आता द्वापार युग नाही, आपण कलियुगात जन्माला आलेलो आहे. कलियुगामध्ये प्रत्येक युगामध्ये परमेश्वर म्हणतात धर्माला जेव्हा ग्लानी येते, धर्म अशक्त होतो, अधर्मालाच लोक धर्म समजायला लागतात, धर्माचं ज्ञान लोपतं, त्यावेळेस मी अवतार घेतो. मग 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतला. आणि हा अवतार घेतल्यानंतर वाडोवाडी फिरून हे तत्त्वज्ञान सांगितलं का जन्माला आलो आपण, कशासाठी आलो, कुठून आलो, पहिले होतो कुठं, आल्यानंतर आता काय केल्याने काय भेटणार आहे. प्रत्येक गोष्ट, मका पेरला तर मकाच भेटतं, कपाशी केली तर कपाशीच भेटलं. असं काही झालं का कपाशी पेरली मका आला? जे पेरलं ते उगवतं की नाही? तसं आपण जे कर्म केलं त्यातून आपल्याला भोग भेटत असतो. जे बी करा तेच ते आपल्याला भेटत असतं. दुसऱ्याचं कर्म आपल्याला लागत नाही, आपलं कर्म दुसऱ्याला लागत नाही. आपल्या कर्माचे सुख, आपल्या कर्माने दुःख, आपल्या कर्माचेच भोग आपल्याला भोगावं लागतात. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी यावरती खूप सुंदर असं तत्त्वज्ञान सांगितलंय. पूजनीय माईंभट आहे, आचार्य आहे नागदेव, यांना निमित्त करून ते पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भ्रमण केलं. अधिकारी जीव त्यांना निमित्त करून हे तत्त्वज्ञान सांगितलं की तुला जन्माला आलेला, तू मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, जन्माला येऊन कर्म करतो, ते कर्म भोगण्यासाठी नरकात जातो. ते नरक, ते दुःख मला बघवत नाही, कारण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू. आणि म्हणून पुन्हा पुन्हा ते आपलं अवतार घेऊन तत्त्वज्ञान सांगतात. कलियुगामध्ये 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतला आणि तत्त्वज्ञान सांगितलं. आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो, आम्ही धार्मिकता करतो. आता तुम्ही म्हणा आम्ही धार्मिकता करतो ना बाबा, तुम्ही म्हणताय तसं, पण धार्मिकता करताय परंतु काही ज्ञान घेऊन करताय, समजून उमजून करताय, कोणाची करताय, याला महत्त्व आहे की नाही? आता तुमच्या गावामध्ये बघा, तुमचं गाव भरपूर मोठं आहे, 15,000 लोकवस्तीचं गाव आहे. त्या 15,000 लोकवस्तीच्या गावाचा सरपंच एक असतो. जर काही आपल्याला ग्रामपंचायतीतून काही घ्यायचं असेल पत्र वगैरे, तर त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जावं लागेल, त्या सरपंचाकडे जावं लागेल, त्या सरपंचाला अर्ज करावा लागेल, ग्रामसेवक असतो, आणि मग ते आपल्याला प्राप्त करता येईल. आता ग्रामपंचायतीचं काम आहे, तुम्ही आमदाराकडे गेले तरी होऊ शकत नाही, खासदाराकडे गेले तरी होऊ शकत, त्याचं काम त्यांनीच करायचं असतं. आमदाराचं, आता तुमच्या गावात काही सभामंडप बांधायचं आहे, रस्त्याचे कामं करायचे, आणखीन काही दुसऱ्या मोठ्या कामं आहे ते करायचे असेल तर आमदाराकडे जावं लागेल, खासदाराकडे जावं लागेल. प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं असतं. आपल्या घरामध्ये सुद्धा सिस्टम आहे बघा. स्वयंपाक करायचं काम कोणाचं असतं? बायांचं. भांडे घासायचं बायांचं काम, कपडे धुवायचं बायांचं काम, शेती करायचं माणसांचं काम, गावाला जायचं, कुठं काही आणायचं मटेरियल, हे ते काम पुरुषांचं असतं. वर्गीकरण केलेलं असतं, आणि हे वर्गीकरण त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या जन्मानुसार ठरलेलं असतं. तसं इथं सुद्धा हे गाव चालवायचं तर लोकप्रतिनिधी निवडून दिलेले तुम्ही, सरपंच असतो, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला ते जोडलेलं असतं, तिथून फंड्स येतात, कामं चालतात, एक सिस्टम असते. 15,000 लोकवस्ती चालवायला सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, ग्रामसेवक आहे, एवढं मोठं सरकार आहे. आता एवढं मोठं ब्रह्मांड असेल त्याच्यासाठी बी काही सिस्टम असेल की नाही? पण परमेश्वरांनी सांगितलं की एवढं मोठं ब्रह्मांड चालवायसाठी सुद्धा प्रशासन आहे म्हटले, सिस्टम आहे, आणि ती सारी सिस्टम माझ्या अध्यक्षतेखाली चालू असते. आता या ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आहे, आणि अनंत जीवाला सुविधा द्यायच्या, सेवा द्यायच्या, तर तेवढी मोठी सिस्टम पण असेल, तेवढी मोठं प्रशासन पण असेल. आणि म्हणजे प्रशासन म्हणजे काय? की तुम्ही आजपर्यंत ज्या देवीदेवतेची भक्ती करत आले ते म्हणजे प्रशासन आहे.
पूजनीय माईंभट 18 पुराण वेद शास्त्र सर्व जाणते होते, परंतु तरी त्यांच्या मनामध्ये अज्ञान होतं. ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं की तुला जन्ममृत्यूचा तो रोग लागलेला आहे, त्यातून निघण्यासाठी तू काय उपाय करतोय का, त्या ज्ञानातून काहीतरी शिकलाय का, ते करणार आहे का, त्याचा जन्ममृत्यूचा फेरा तुझा चुकणार आहे का. म्हटले काही नाही, कर्म करायचे आणि कर्मातून ज्ञान होईल, ज्ञानातून वैराग्य होईल आणि मग प्राप्तीला जाईल. परमेश्वर म्हणतात जे भोग आहे, जे कर्म आहे, त्या कर्मातून भोग निर्माण होत राहतात. नित्य कर्म, निमित्तिक कर्म, या कर्मातून जर भोग भोगावं लागतात तर कर्म शिल्लक राहत नाही. एक कर्म आहे ते दररोज आपण केल्यानंतर लगेच आंघोळ केली, आपलं अंग स्वच्छ होतं, कपडे धुतले, कपडे स्वच्छ होतात, म्हणजे कर्म केलं आणि त्यातून लगेच फळ भेटलं. पुण्यरूपाने आपण कर्म करतो, त्यातून आपल्याला अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात, संकटाच्या काळात उपयोग होतो. कर्म शिल्लक नाही राहत. म्हटले प्राप्तीला कसा जाणार, म्हटले तू जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघणार कसा. मग म्हटले काय करावं लागेल, म्हणे एका परमेश्वराला तुला शरण जावं लागेल, त्या परमेश्वराची ओळख करून घ्यावं लागेल. त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान, धार्मिकता, धर्म जर तुम्ही सांभाळला, सर्वचा त्याग करून, तरच यदा कदाचित तुझ्या जन्ममृत्यूचा फेरा चुकेल. अन्यथा तू अनेक वेळा जन्माला आला, अनेक वेळा मेला, पुन्हा पुन्हा ही येतच राहणार आहे, चालूच राहणार आहे. त्याला सुद्धा प्रश्न पडला ते म्हणे तुम्ही म्हणताय ना धार्मिकता, आम्ही पण धार्मिकता करतो ना म्हणे, याची करतो, त्याची करतो, त्याची करतो, तुम्ही तर एकाची सांगता, आम्ही तर कितीतरी करतो म्हटले. मग परमेश्वर म्हटले नाही, एका परमेश्वराशिवाय ती धार्मिकता काही उपयोगाची नाही म्हटले. म्हणले मग आम्ही करतो, तुम्ही म्हणाल ना आम्ही करतो. आणि मग तिथं सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी त्यांना हत्तीचा दृष्टांत सांगितलं. म्हटले गाव असतं, हत्ती आला आणि त्या हत्ती बघण्यासाठी साऱ्या लोकांना उत्सुकता वाटली की हत्ती आला, चला बघा बघा बघा, जंगलचा राज प्राणी आहे, उत्सुकता असते आपल्याला. आणि म्हणून हत्ती बघायला सारे लोक जातात. पण त्या गावात आहे ना 5-6 आंधळे पण लोक असतात, ते पारावर बसलेले असतात, त्यांच्या कानावर जातं हत्ती आला, हत्ती आला. ते म्हटले चला आपणही बघायला जाऊ, सारे लोक जातात, आपणही बघायला जाऊ. आता त्यांना डोळे नाही, बघणार कसे, स्पर्शाने बघणार का. आंधळे लोक कसे असतात, असे स्पर्श करत करत चालतात, सर्व व्यवस्थित काम करतात त्यांचं. मग ते सर्व गेले हत्ती बघायला. एकाने काय केलं, शेपटीला हात लावला, एकाने पाठीला, एकाने पोटाला, एकाने कानाला, एकाने सोंडेला, एकाने पायाला, असे वेगवेगळ्या अवयवाला हात लावून येऊन बसले. म्हणजे हत्ती बघितला का, म्हणे बघितला. ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती खराट्यासारखा आहे, मी आत्ताच पाहून आलो म्हणे. आता ज्यांनी पायाला हात लावला तो कसा मान्य करेल, तो म्हणते तू खोटा बोलतोय, आणि मी आत्ताच जाऊन आलो, हत्ती खांबासारखा खराट्यासारखा नाही म्हटले. ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे हत्ती सुपासारखा आहे, तुम्ही दोघांचं खोटं आहे म्हणे. सूप असतं ना पाखडायचं, आता तुमच्याकडे तुम्हाला माहिती सूप. ज्यांनी सोंडेला हात लावला ते म्हणे हत्ती मुसळासारखा, आता मुसळ तुम्हाला माहिती, खेड्यातल्या लोकांना असतं मुसळ माहिती, शहरातल्या लोकांना मुसळ विसळ काही माहीत नाही, त्यांना सांगावं लागतं मग त्या मुसळाचं काम काय, सुपाचं काम काय. आता तुम्हाला सर्व माहिती आहे. ज्यांनी पाठीला हात लावला त्याने हत्ती भिंतीसारखा आहे, ज्यांनी पोटाला हात लावतो त्याने हत्ती पोत्यासारखा आहे. आता प्रत्येकाने वेगळ्या अवयवाला हात लावल्यामुळं प्रत्येकाला हत्ती वेगळा दिसला, बरोबर की नाही. आणि प्रत्येकजण त्याच्यावर ठाम राहिला. आता त्यांच्यामध्ये एकमत होणार नाही, भांडण होणार. एक म्हणतो हत्ती खराट्यासारखा, एक म्हणतो हत्ती खांबासारखा, एक म्हणतो हत्ती मुसळासारखा, सुपासारखा, असे वेगळे भांडण करायला लागले. एक डोळस मनुष्य त्यांच्यापासून जात असतो आणि का भांडताय, म्हणे आम्ही असं बघून आलो, हा म्हणतो असा आहे, तो म्हणतो असा आहे, तो म्हणतो असा आहे. तो म्हणतो आता ज्याला डोळे असतात ना त्याने हत्ती पूर्ण अंगाने पाहिलेला असतं. डोळे असणं म्हणजे ज्ञान असतं, आणि आंधळं असणं म्हणजे ज्ञान नसणं, कशाला काही समजणं. त्या डोळस माणसाने काय सांगितलं की हत्तीची एक एक अवयव तुम्ही बघितले, म्हटले हे सारे अवयव एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल, त्याला हत्ती म्हणतात. शेपटीला हत्ती नाही म्हणत, पाठीला हत्ती नाही म्हणत, सोंडेला हत्ती नाही म्हणत, कानाला हत्ती नाही म्हणत. म्हटले हत्ती ह्या साऱ्या अवयवाचा एक असतो. तसं परमेश्वर म्हणतात, परमेश्वर हा साऱ्या देवतेच्या पलीकडं, साऱ्या शक्तीच्या पलीकडं ही महाशक्ती आहे, आणि त्या महाशक्तीच्या अंडर या साऱ्या शक्ती, त्या शक्ती या साऱ्या जगावरती राज्य करतात, काम करून घेत असतात. म्हणून तू एका परमेश्वराला ओळख, परमेश्वर कोण आहे, काय आहे. तो अवतार घेतो म्हटले. या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. नुसते अवतार घेत नाही तर स्वतःची ओळख पण देतात. स्वतःची ओळख देत नाही, ज्ञान पण देतात. श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेऊन गप्प बसले का, हाताची घडी तोंडावर बोट नाही, ज्ञान दिलं, तत्वज्ञान सांगितलं. अर्जुन देवाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं. आणि त्याच भगवद्गीतेवरती संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिचा मराठी अनुवाद केला.
अनेक संतांनी हे धर्मग्रंथ लिहिले आणि आपल्याला हेच समजावण्याचा प्रयत्न केला, पण आपलं अज्ञान एवढं आहे की ज्यांनी सांगितलं त्यांना देव मानायला लागले. आता मी काही ठिकाणी जातो सत्संगाला, मी तत्त्वज्ञान सांगतो, साऱ्या बाया उठतात, माणसं उठतात, मायाच पाया पडायला लागते, त्यानंतर तुम्ही आमचे देवचे म्हटले. आता मी तुमच्यासारखा जीव आहे, मी कसा देव होईल? जर मी देव असतो तर मी असा फिरलो असतो का इकडं तिकडं? मलाही मुक्ती पाहिजे, तुम्हालाही मुक्ती पाहिजे. ते आपलं अज्ञान असतं. आदर करावा, आदर वेगळा, परंतु परमेश्वर म्हणून पाहणं हे वेगळं. श्रीकृष्ण महाराजांनी तेच सांगितलंय, तू अर्जुना देवतेची भक्ती केली तर तुझा पुण्यवश तोपर्यंत ते तुला सुख देतील, पुण्यवश संपला का तुला परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकतील. संत ज्ञानेश्वरांनी तर सुंदर असं त्याच्यात उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे गावाच्या बाहेर वेश्या असते, ती वेश्या कुंकू लावलेलं असतं, मंगळसूत्र घातलेलं, पण ती कोणाची सांगता येईल का म्हटले. तसं आपण एका देवतेची भक्ती न करता इकडं जातो तिकडं जातो तिकडं जातो, कोणाचंही आपल्याला सांगता येत. संत ज्ञानेश्वरांनी हा मुक्तीचा दरवाजा कसा आहे सांगितला. आता गाव आहे, पूर्वी गावामध्ये बघा तटबंदी असायची, एकच वेस असायची, बाहेर जायला एक, आत यायला एक, दरवाजा एकच असायचा. म्हटले एक आंधळा मनुष्य असतो, त्याला जायचं असतं बाहेर. आता बाहेर जायचं असतं, तो एका डोळस माणसाला विचारतो का मला या गावाच्या बाहेर जायचं आहे, मला नेऊन घाल. म्हणे मला तुम्हाला नेऊन घालायला वेळ नाही आहे, मी मार्गदर्शन करतो. आणि हे पकडत पकडत भिंत जा म्हणले. जी भिंत आहे, जी तटबंदी आहे, त्याला त्याच्या आधारानेच दरवाजा आहे म्हटले उभा. ती तटबंदी पकडत पकडत जा, दरवाजा येईल, दरवाजातून बाहेर पड, सोपं आहे. तो तटबंदी पकडत पकडत येतो, दरवाजात येतो, पण त्याला खाज येते. अज्ञान, संसार, प्रपंच समजून न घेणं, अज्ञान, करायचं म्हणून करायचं, अशी भक्ती करत असताना ते पाय चालत राहतात, दरवाजा सुटून जातो. आता त्या दरवाजात यायचं तर परत तटबंदी पूर्ण फिरून यावं लागेल की नाही. ही तटबंदी म्हणजे 84 लाख योनी आणि मानव जन्म म्हणजे मुक्तीचा दरवाजा. आज आपण मुक्तीच्या दरवाजात आहे, परंतु ज्ञानवाचक परमेश्वर समजून उमजून जर त्याला शरण गेलो तर ती मुक्ती मिळेल. अन्यथा परत जन्म, परत मृत्यू, परत जन्म, परत संसार, परत दुःख, हे सारखं चालू राहील. आणि हेच आपल्याला स्वतः परमेश्वर अवतार घेऊन तत्त्वज्ञान सांगतात, पण आपण ते समजून घेत नाही. म्हणून एका परमेश्वराशिवाय म्हटले तुला मुक्ती भेटू शकत नाही. तो परमेश्वर निराकार आहे, परंतु या जीवाच्या कृपेला अधीन होऊन सावे साकार होतो. आणि सावे साकार झालेला परमेश्वर स्वतःची ओळख देतो. आणि त्या ओळखीचं रूपांतर भक्तीत आपण अनन्य भावे शरण जर गेलो आणि त्या परमेश्वराने जे सांगितलंय ते दास्य जर आपण केलं तर आपल्याला मुक्ती मिळेल. अन्यथा जन्मवृत्ती तर चालूच राहणार. म्हणून धार्मिकतेचा आणि धर्माचा उद्देश काय आहे? आपल्याला जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून निघायचं. बाकी संसारात सुख मिळवावे म्हणून धार्मिकतेचा उद्देश नाही आहे. तुम्ही काम केलं तरच पैसा भेटणार, आणि पैसा भेटला तर तुमचा किराणा भरला जाणार, तुमचे जे सुख दुःख आहे ते उपलब्ध होणार आहे. तुम्ही धार्मिकता करताय म्हणून आता एखादी बाई आहे धार्मिकता केले आणि आपोआप मला आवडीची साडी आली घरी, असं झालंय कधी? किराणा भरला गेला असं झालंय कधी? पोरांच्या शाळेचे फी भरल्या गेल्या असं झालंय का कधी? असं कधी होत नसतं. त्याच्यासाठी कामच करावं लागतं. जसं प्रत्येक गोष्टीचा उद्देश असतो तसं धर्माचा उद्देश आहे जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून निघणं. आणि ती धार्मिकता एकनिष्ठ भक्तीतूनच प्राप्त होत असते. या ज्या देवता आहे हे सामर्थ्य, एक एक सामर्थ्य, आणि हे सारं ब्रह्मांड चालवण्यासाठी परमेश्वराने त्याच्या योग्यतेनुसार कामाला लावलेलं आहे. म्हणून एकनिष्ठ भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली, सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी तत्त्वज्ञाना सांगितलं. म्हणून मानव संप्रदाय एकनिष्ठ भक्ती करतं. देवी देवता तुम्हाला 33 कोटी माहिती, परंतु 81 कोटी 1.25 देवता आहे. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं आहे. आणि एक ब्रह्मांड चालवण्यासाठी एवढ्या देवी देवतेची नेमणूक केलेली आहे. आणि ह्या देवी देवतेला शरण जर गेलो तर ती आपल्याला मुक्ती देऊ शकत नाही, कारण त्या बंधनात आहे. जसं तुमच्या घरामध्ये गडी कामं असतात बघा, गडी काम करणारे माणसं असतात ना शेतावर, त्यांच्याकडे जर जाऊन एखादी वस्तू एखाद्या माणसाने मागितली शेजारच्यानी, ते देतात का? ते म्हणतात नाही, मालकाला विचारावं लागेल. किंवा तुमच्या घरी जर एखाद्या सुनबाईकडे एखादी शेजारची काही वस्तू मागितली ते सासूबाईला विचारावं लागेल. सासूबाईला द्यायचं नसलं का ते म्हणते मालकाला विचारावं लागेल, मालकाला द्यायचं नसलं का मालक म्हणते तिला विचारावं लागेल. द्यायचं नाही ना, मग कारण सांगतो ना आपण, आधी कारणच नाही आहे, देणार कसे? तसं आपल्याला मिळवायची मुक्ती, ती मुक्ती मिळवायसाठी लागती धार्मिकता. आणि ती धार्मिकता, ती मुक्ती करण्याचं जर आपण परमेश्वराला समजून उमजून जर केलं तर आपल्याला ती भेटू शकते, अन्यथा कुठे भेटणार नाही. प्रत्येक दुकानं असतात बघा, किराण्याचे दुकानं वेगळे, साड्यांचे दुकानं वेगळे, सोन्याचे दुकानं वेगळे. कोणत्या दुकानात काही भेटेल का? त्या दुकानात ते भेटेल. किराणा दुकानात जर तुम्ही म्हटले साडी द्या आम्हाला, दाखवा. साडीच्या दुकानात गेले सोनं दाखवा, सोन्याच्या दुकानात गेले किराणा मागितला, होईल का कसं?
आपल्याला ते ज्ञान असतं, किराणा दुकानात जायचं तर किराणा घेण्यासाठीच जायचं, साड्यांच्या दुकानात जायचं तर साडी घेण्यासाठीच जायचं, सोन्याच्या दुकानात जायचं तर सोनं घेण्यासाठी जायचं. तिथं जाऊन आपण दुसरं काही विचारलं तर ते आपल्याला हसतील, ते म्हणशील येडी, हिला काही कळत नाही, कुठं आली कोणाच्या दुकानात. तसं आपलं झालं आहे. आपल्याला काही माहीत नाही, ज्ञान तर काहीच नाही, कोणी सांगितलं तर विश्वास पण नाही आणि ऐकण्याची तयारी नाही. म्हणून धर्म समजून उमजून घ्यायचा असतो, करायचा असतो. आता हे करत असताना एकनिष्ठ भक्ती करताना परमेश्वर समर्थ आहे. त्याला काय एकदा शरण गेलो का आपण कुठे अमावस्या, पौर्णिमा, शुभाशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, उपास तापास, व्रतवैकल्य काही करायची गरज नसते. कारण परमेश्वर या सृष्टीचा एकमेव मालक आहे आणि त्या परमेश्वराला जर आपण शरण गेलो तर बाकीच्या गोष्टीचा काही परिणाम आपल्यावर होत नाही. इतकी सोपी आणि सरळ धार्मिकता आहे. पण तुम्हाला काय माहिती, तुम्हाला वाटतं मानव खूप अवघड राहतं, खूप कडक राहतं, हे कुठं जाती नाही, कुठं येती नाही, काही करती नाही, प्रसाद खाती नाही, या मंदिरात जाती नाही, त्या मंदिरात जाती नाही. तर का जाती नाही याच्या पाठीमागचे कारण आहे ना. आपण किती महिनाभर जा नाही तर 4 महिने जा गावाला गेले, त्या गावाला जाऊन आल्यानंतर आपण आपल्याच घरात जातो का दुसऱ्याच्या घरात जातो, विसरतो का आपण कधी? आधी कधीच होत नसतं. ते ज्ञान आपल्याला असतं. आपल्याच पोराला आपण आपलं पोरगं म्हणतो, आपल्याच नाताला आपला नातू म्हणतो, आपल्या शेतीलाच आपण शेती म्हणतो, मक्याला आपण मका म्हणतो, तांदळाला तांदूळ म्हणतो, गव्हाला गहू म्हणतो. जे जसं आहे तसंच म्हणतो त्याला म्हणतात ज्ञान. आपण काय गव्हाला जर तांदळाला गहू म्हणायला लागलं तर होईल का? नाही होत. तसं या अन्यथा चुकीच्या ज्ञानामध्ये असल्यामुळं आपल्याला का भक्ती करायची, कशासाठी करायची, कोणाची करायची माहीत नाही. आता हे जे महानुभाव लोक आहे, ज्यांनी उपदेश घेतलेला आहे, गुरु बनवलेला आहे, त्यांनी हे समजून घेतलेलं आहे आपल्या गुरुकडून आणि मग ते भक्ती करतात एकनिष्ठ परमेश्वराची. एकनिष्ठ भक्ती करतात म्हणून मग ते कोणत्या मंदिरात जात नाही. का जात नाही? तर त्यांचं आपली ओळखत नाही, संबंध नाही, ते आपल्याला काही देणारच नाही. बरं, प्रसाद का खायचा नाही? तर व्यभिचार होईल. तो प्रसाद खाला तर आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्तीला तडा जाईल आपल्या, म्हणून खायचा नाही. इकडं तिकडं जाऊन काय उपयोगच नाही. तर जायचं कशासाठी? आपला देव भला आपण भलो. तुम्ही आठवड्याचे जर 8 दिवस 8 देवतेची भक्ती करत असाल आणि त्याच्यात उपास तापास, परत अमावस्या पौर्णिमा, परत आणखीन व्रतवैकल्य किती किती करता तुम्ही. आम्ही काहीच करत नाही. आम्ही फक्त श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेतो, दत्तात्रय प्रभूंचं नाव घेतो, स्वामी श्रीचक्रधरांचं नाव घेतो आणि एकनिष्ठ भक्ती करतो, एका परमेश्वराची भक्ती करतो. व्रतवैकल्य नाही, उपास तापास नाही, कोणत्या मंदिरात जायचं नाही, कर्मकांड करायचं नाही, अंधश्रद्धा नाही. जे आहे ते आपल्या आपल्या देव, आपला देव भला आपलं भलं, आपण काम भलं. बाकी आहे का? सोपं आमचं आहे का तुमचं आहे? बघा बरं, तुमचं तर लय अवघड आहे. आठवड्यात तर 4-4 दिवस तर तुमच्या उपवासच राहत आहे. सोमवार आला, बुधवार आला, शुक्रवार आला, शनिवार आला, परत चतुर्थी आली, परत आणखीन काय येतंय, सणवार येतात, चालूच राहतं व्रतवैकल्य. परत ते काय झाडाला ते काय करता तुम्ही? काय करता? वडाच्या झाडाला वडाची पूजा करतात. का बरं करतात? म्हणे 7 जन्म भेटू. आता इथं 1 तासाचं जमत नाही. सकाळी भांडण, दुपारी बरं, संध्याकाळी परत भांडण. इकडं 7-7 जन्माचं काय घेऊन बसले. एकांतात जर विचारलं का तुम्ही सुखी नाही, काय कंटाळले आता, कारण करते काय म्हणायचं, आता काय करायचं काय. तर हे समाजाला दाखवायसाठी हे सारं चालू राहतं. याला काही अर्थ नाही. हे संस्कार आहे, ही संस्कृती आहे आदर करण्याची. बघा, आपण दीपावली साजरी करतो की नाही, त्या दीपावलीच्या लक्ष्मीपूजेमध्ये आपण झाडूला पण पुजतो की नाही. आपण शेतकरी आहे, बैल पोळ्याला आपण बैलाची पूजा करतो की नाही. मग बैल काय देव झाला काय? तो झाडू देव झाला काय? ही संस्कृती आहे, संस्कार आहे. दुसऱ्याला आदर देणं, ऋण फेडणं, एक दिवस आपण त्याच्यासाठी देतो. आपण नागपंचमीच्या दिवशी नाग पण पुजतो की नाही. का बरं? नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. जे शेतीला अपायकारक जे प्राणी असतात ते नाग खातात आणि म्हणून पूर्वी नागाची पूजन करायचं. कारण नाग जर चांगले राहिले, प्राणी सरपटणारे राहिले, तर जे शेतीला अपायकारक जे उंदीर आहे, घूस आहे, ते त्यांचं खाद्य असल्यामुळे शेतीचं संरक्षण व्हायचं. म्हणून एक दिवस त्याचा. आता नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजन, इतर वेळेस नाग निघाल्यावर काय करता तुम्ही? चांगली पूजा करता तुम्ही. ही संस्कृती वेगळी आहे, संस्कार वेगळा आहे, धर्म आणि धार्मिकता वेगळा आहे. आपण एकत्र करून टाकलं म्हणून आपल्याला कळतच नाही नेमकं करायचं काय. ते बी करणं गरजेचं आहे, ते संस्कृती म्हणून करायची. पण धर्म आपल्या मुक्तीसाठी करायचा आणि तो कोणता करायचा?
परमेश्वराच्या भक्तीचा. श्रेष्ठ भक्ती कोणाची? परमेश्वराची. देवता भक्ती, जीव भक्ती, बुध भक्ती हे तांत्रिक मांत्रिक लोक करतात. हे बघा, ही बुध भक्ती करतात, आहे की नाही. आणि परमेश्वर भक्ती, सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती? परमेश्वर भक्ती. सात्विक, दयाळू, माळू, कृपाळू. परमेश्वर लागला, कोपला असं कधी ऐकलंय का? नाही. बाकीचे सारे लागतात, कोपतात, परंतु परमेश्वर कधी लागत नाही. तो आईसारखा आपल्या मुलावरती जसे आई प्रेम करते, 4 मुलं असले तरी तिचं सारखाच जीव असतो सर्वांवरती, तसं परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू. या जीवाचं दुःख पावत नाही म्हणून सृष्टी निर्माण करतो तोच. आपण मायेच्या तमात होतो, सारे अनंत जीव, त्यांना परमेश्वर काढतात, मायेकरवी या सृष्टीत आणतात, स्वतः अवतार घेतात, ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यानंतर त्याला शब्द पण देतात, वचन पण देतात की तू जर अशी अशी भक्ती जर केली तर 100% तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी बाहेर काढेल. अर्जुन देवाला श्रीकृष्ण काय महाराज काय म्हणतात? तुला दुर्मिळातला दुर्मिळ योग सांगतो, रहस्यातला रहस्य सांगतो, फक्त आणि फक्त माझी भक्ती कर, मला अनन्य भावे शरण आहे, माझं चिंतन कर, जे बी कमवशील ते माझ्या चरणी लीन कर, तुला निसंशय जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जाऊ देणार नाही. मी माझ्या मुक्तीला नेईल का जिथून तुला परत जन्ममृत्यूला येता येणार नाही, यायचं नाही, मी पाठवणार नाही. परमेश्वर स्वतः शब्द दे. असा कोणती देवी देवता आहे की ज्यांनी अवतार घेतला आणि तत्वज्ञान सांगितलं? सांगा मला. श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं. दत्तप्रभूंनी अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं. आपल्या भक्तांना मुक्तीला घेऊन गेले असे कितीतरी आपल्याला आख्यायिका आहे. आता ह्या बऱ्याच समज गैरसमज अज्ञान असतं आणि हे अज्ञान ज्ञानातून फेडायचं असतं. एक तर वाचायचं असतं, नसेल वाचायचं तर गुरूंना विचारायचं, नसेल गुरूंना विचारायचं तर तुमच्यामध्ये चर्चा करून काढायची असतं. आता तुम्ही म्हणता आम्ही दत्तप्रभूंची भक्ती करतो ना, म्हटले तुम्ही म्हणाल कोणीतरी, पण परमेश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा परमेश्वर हा जीवासाठी अवतार घेतो. जीव कसा आहे तसाच होऊन येतो का? तर त्याला ज्ञान द्यायचं असतं, त्याला मुक्तीला न्यायचं असतं. आता मी कोणत्या तरी योनीत वेगळ्या कुत्रा मांजर डुक्कर असतो तर तुम्ही माझं ऐकलं असतं काय? आणि आता इथं सारे माणसं तुम्ही आलेले, एक तरी कुत्रे येऊन बसले का इकडं गावात सत्संग आहे, चला चला चला, का? नाही होऊ शकत ना ते. म्हणून परमेश्वराला ह्या जीवाला ज्ञान देण्यासाठी जीवासारखंच होऊन यावं लागतं. त्याच्यामुळं ते एक बोट जास्त 4 हात जास्त असं होत नाही, आपल्यासारखंच येतं. मला एक बोट जर जास्त असतं ना तरी तुम्ही काय म्हटले असते? 11 बोटे बाबा आहे. माझं नावच 11 बोटे ठेवलं असतं, आहे की नाही? तसं परमेश्वर जीवासाठी येतो, जीवासारखा होऊन येतो, ते आपण समजायचं असतं. पण दत्तात्रप्रभूंची भक्ती करत असताना दत्तात्रप्रभू कोण? एकमुखी दत्तात्रप्रभू. परमेश्वर हा एकमुखीच असतो, 4 मुख घेऊन येत नाही. ती आख्यायिका आहे. सती अनुसूया माताच्या पोटी परमेश्वराने अवतार घेतला. तिचं जे साधना आहे तिचा भंग करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या बायका आहे, यांना जल्लोष निर्माण झाला. त्यांनी हट्ट धरला नवऱ्यांकडे. ते आले साधूंच्या वेशात. आल्यानंतर भिक्षा मागायला आले, गारगोट्या घेऊन आले. म्हणजे याचाच भात वाढ, परीक्षा घ्यायची ना, भंग करायचा आहे ना. आता तिथं दत्तप्रभू अगोदरच अवतार घेतलेला होता त्यांनी. तिला वाटलं ती दत्तप्रभूंची भक्त होती, पण तिला माहीत नव्हतं की दत्तप्रभू आहे. जसं यशोदा मातेला थोडी माहीत होते श्रीकृष्ण महाराज, नव्हतं माहिती. तिथं आपलं बाळ आपला मुलगा म्हणून सांभाळत होती की नाही, लाडपाड करत होती. तसंच सती अनुसूया माता, तिथं दत्तप्रभूंनी अवतार घेतलेला होता. तिनं ते गारगोट्या टाकल्या, दत्तप्रभूंचं स्मरण करायला लागले. त्या दत्तप्रभूंनी स्पर्श केला, भात झाला. ते तिकडून आले आंघोळ पांघोळ वगैरे करून. त्यांना वाटलं अरे कसं काय झालं? मग म्हटले आम्हाला नग्न होऊन वाढ. आता कोणता मुलगा आईला म्हणेल का नग्न होऊन वाढ? त्या दत्तप्रभूंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. ते बालकं झाले. ते छोटे झाल्यानंतर मग काय पुढचं जे करायचं ते सती अनुसूया मातेने केलं. आता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, आपले नवरे काय येत नाही म्हणून ते व्याकुळ झाले त्यांच्या बायका, आहे की नाही? मग ते आल्या बघत शोधत. त्यांना चूक उमगली आणि मग त्यांनी चुकीची माफी मागितली सती अनुसूया मातेकडे. आमचे नवरे आम्हाला परत द्या म्हटले. आता लहान मुलं सारखेच दिसतात, कसं ओळखायचं? आता म्हणले घेऊन जा तुमचे नवरे. म्हणे आम्हाला ओळखता येणार नाही, आमचे नवरे आमच्या पदरात तुम्ही टाका तर आम्हाला साक्षात येईल. मग सती अनुसूया मातेने त्यांचे नवरे त्यांच्या पदरात टाकले, म्हणून त्यांना दत्त नाव पडलं. परंतु ते एकत्र झाले, मग 3 मुख झाले. मग ते दत्तप्रभू असं कोणत्याही ग्रंथात नाही, परंतु कोणीतरी काढलं
आपल्याला सांगितलं, आपण दुसऱ्याला सांगितलं आणि ती परंपरा चालत आली. आपण डोकं लावत नाही, आपण समजून घेत नाही, शोधत नाही, जाणून घेत नाही, करायचं म्हणून करतो. पण महानुभाव तसे नाही आहे. महानुभाव काय करतात? बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, हे असं का, ते तसं का, हे असंच का, तसंच का, याचा फायदा काय, याचा तोटा काय. आणि म्हणून महानुभावांची भक्ती ही परमेश्वर भक्ती आहे, एकनिष्ठ भक्ती आहे. ती भक्ती मुक्तीसाठी आहे. आणि भगवद्गीतेवरती कलियुगाचा लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, त्यावरती अवलंबून आहे. आता ज्यांनी उपदेश घेतला आहे ते सहजासहजी एवढे साधे नाही आहे इथपर्यंत आले. ते भाग्यवान आहे का ज्यांनी उपदेश घेतला आहे ते साऱ्या भक्तीतून ताऊन सुलाकून इथपर्यंत आणलं. परमेश्वराने आणलेलं आहे, परमेश्वराने आपली निवड केलेली आहे ह्या परमेश्वराच्या भक्तीसाठी. आणि म्हणून आपल्याला बोध झाला आणि तो बोध आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये अनन्य भावे शरण जाऊन परमेश्वराची भक्ती करतोय. पण तो बोध मात्र टिकवायचा असेल तर महानुभावांना सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. नाही तर ते बी अन्य लोकांना जर विचारलं भक्ती का केली करतात माहीत नाही, आणि उपदेश का घेतला उपदेश लोकांना विचारतात ते म्हणते माहीत नाही. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? तुम्ही कोणाची भक्ती करता यांनाही माहीत नाही, आणि यांना माहिती विचारलं तर यांनाही माहीत नाही. मग उपयोग काय झाला? कोणती गोष्ट समजून उमजून घ्यायची. म्हणजे अन्य जे लोक ज्यांनी उपदेश घेतला नाही त्यांना भगवद्गीता वाचण्याची गरज आहे. धर्म का करावा, कशासाठी करावा आणि कोणाचं करावा हे समजून घेण्याची गरज आहे. आणि ज्यांनी उपदेश घेतला आहे त्यांनाही धार्मिकता आपण का करतो, कशासाठी करतो, श्रीकृष्ण महाराज कोण आहे, स्वामी श्री चक्रधर कोण आहे, त्यांनी काय आचारप्रणाली सांगितली. उपदेश घेतला म्हणजे लगेच देव भेटला असं होत नसतं. त्यांना शेती करायला लागले म्हटल्यानंतर नुसतं पेरणी केली आपोआप फळ येतं का? नाही येत. त्याची मशागत करावं लागेल की नाही? तसं बोध घेतला, उपदेश घेतला म्हणजे त्याची मशागत करावं लागते. नामस्मरण करणं आहे, ज्ञान घे, आचार आहे, या आचारातून आपल्याला करावं लागतं. आता तुमच्या डोक्यात काय, साधू संतांनी आचार करावा, मग तुम्ही काय करावं? तुम्ही सुद्धा आचार करायचा असतो. गोड बोलणं आचार आहे, नैतिकता पाळणं आचार आहे, दुसऱ्याविषयी चांगला विचार करणं, दुसऱ्याविषयी चांगली नजर ठेवणं, दृष्टी ठेवणं, ही धार्मिकता आहे खरी. आपण काय करतो, सकाळी 1 तास पूजा करतो, संध्याकाळी 1 तास पूजा करतो, आणि शेजारणीविषयी याचा त्याचा सांगत राहतो. सासू सुनेचं सांगतं, सून सासूचं सांगती, जाव जावाचं सांगती. मग ती धार्मिकता करून उपयोग काय? गाठी सारखी चालू राहती आणि तोंडही याचं त्याचं द्वेष करण्यास चालू राहतं. मग त्या गाठीचा उपयोग काय? आपण दुसऱ्याविषयी वाईट न बोलणं ही बी धार्मिकताच आहे. दुसऱ्याविषयी द्वेष न करणं ही बी धार्मिकता आहे. जेव्हा सासू सांगेल ना माझी सून खूप चांगली, ती सासू चांगली धार्मिक आहे समजायची. जेव्हा सून म्हणेल ना माझी सासू माझ्या आईसारखीच आहे, ती सून समजायची ही धार्मिक आहे. नाही तर काय खरं आलंय, 2 बाया भेटल्यानंतर पहिला टॉपिक, पहिला विषय एकच राहतो, तुझी सून कशी आणि माझी सून कशी. माणसांचं बी तुझं शेती कशी आणि तुझा पोरगा कसा आणि माझी सून अशी. आपण यातून बाहेरच पडत नाही. समाज खूप मोठा आहे, परमेश्वर खूप मोठा आहे. त्याची भक्ती करत असताना आपण आपले चांगले विचार ठेवले, ते चांगले कर्म करले, तर त्या चांगल्या कर्मातून चांगलं फळ भेटल, चांगलं सुख भेटल. आज केलेलं कर्म उद्या दुःखाला कारण आहे. कालच्या कर्माने आज आपण जगतोय, आजच्या कर्माने उद्या जगणार आहे. म्हणून अंदाजाने भक्ती कधी करायची नसते. त्याच्यातून देवाने सांगितलं, एक दृष्टांत सांगितला आहे वज्रकिटकीचा. जसं आपलं डोकं दुखायला लागलं, आपण डॉक्टरकडे जातो. आता ते डॉक्टर काय लगेच आपल्याला रक्त चेक करतात का? लगेच चेक करतात का? काही नाही चेक करत. आपण म्हणतो डोकं दुखतंय, डॉक्टर कालपासून डोकं दुखतंय. बरं, अर्ध दुखतंय, पूर्ण दुखतंय, कसं दुखतंय, कधी दुखतंय, मग ते अंदाज घेतात आणि गोळ्या देतात. सकाळी गोळी, दुपारी गोळी, संध्याकाळी गोळी. आपण त्या 3 दिवसाच्या गोळ्या घेतल्या, डोकं काही राहत नाही आपलं. मग आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. दुसऱ्या डॉक्टरनी तेच केलं, गोळ्या दिल्या अंदाजाने, तरी राहत नाही. म्हणतो ह्या डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरकडे गेलो, आपलं डोकं दुखतं, याचा अर्थ आपल्याला डोकं आहे, आपल्याला आता मोठ्या डॉक्टरकडे जावं लागेल. मग आपण काय करतो, MD डॉक्टरकडे जातो. आता MD डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काय लगेच गोळ्या औषध देत नाही. तो म्हणतो थांबा, MRI करावं लागेल, एक्सरे काढावं लागेल, रक्त चेक करावं लागेल, लघवी चेक करावं लागेल, एक्सरे काढावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल. 2, 4, 5, 6 हजार घालवले, तो निदान करतो कशाने डोकं दुखतंय. आणि कशाने डोकं दुखतंय असं म्हटलं का मग त्याला निदान होतं, आणि ते गोळ्या औषध दिले का लगेच आपलं डोकं बरं होऊन जातं. बरं, आता त्याने जो रोग आहे तेच औषध दिलं म्हणून डोकं बरं झालं. पण अगोदरच्या डॉक्टरांनी जर जे औषधं दिले ते तर अंदाजाने दिले होते, त्याचं काय, त्याचा साईड इफेक्ट होईल की नाही? मग आहे की नाही? आता एका डॉक्टरला माहीत होतं आजार कोणता आहे, पण औषधच माहीत नव्हतं.
एका डॉक्टरला औषध माहीत होतं तर आजार कोणता हेच माहीत नव्हतं, त्यांनी दिले औषधं अंदाजाने. तर अंदाजाने जर आपण औषधं घेतले तर साईड इफेक्ट होणार आपल्या शरीराला, त्याचा वेगळाच परिणाम होणार. तसं आपणही अंदाजाने धार्मिकता जर केली तर त्याचे कर्म आपल्याला लागून भोगाला कारण होतं. जसं आपण गाय खुट्याला बांधली, तिला सुटण्यासाठी ना ती अशी फिरत राहते, सुटते का ती अजून पाश आवळल, तिचं मरण्याची शक्यता असते की नाही. तसं आपण परमेश्वराची भक्ती न करता किंवा परमेश्वराची जरी भक्ती केली तर अज्ञानी करत असताना मुक्तीसाठीच करत असतो. हे कर्म जोडत 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 अधिक पाश आवळत असतो आणि नरकात म्हणजे दुःखात जात असतो. म्हणून ज्ञानाने करायची असते. म्हणतो उपदेशी असो किंवा बिगर उपदेशी असो. बिगर उपदेशी असेल त्यांनी धर्म समजून घेऊन गुरु बनून उपदेश घ्यायचा असतो. एक परमेश्वराची भक्ती करायची असते. कोणत्या देवदेवची भक्ती न करणं, कोणते कर्मकांड करणं पाळणं, कोणती अंधश्रद्धा न पाळणं, कोणते व्रतवैकल्य न करणं, इतकी सोपी आणि सरळ आपली धार्मिकता आहे. आणि म्हणून ही धार्मिकता इतकी सोपी आहे की ही धार्मिकता करत असताना आपल्याला त्यातून किती मोठा फायदा हे आपल्या लक्षात येत नाही. कारण हा फायदा जो आहे हा परमेश्वराने आपल्याला करून दिलेला आहे आपल्या जीवनमुक्तीसाठी. आणि ही जीवनमुक्ती सहजासहजी आपल्याला भेटत नाही. आणि जीवनमुक्ती आपल्याला सहजासहजी भेटण्यासाठी ह्या ज्या धार्मिकतेचं आपल्याला परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान काय कोणी ऐऱ्यागैऱ्याने आपल्याला येऊन नाही सांगितलं. स्वतः परमेश्वराने अवतार घेतला आणि स्वतः परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलं. श्रीकृष्ण महाराजांनी द्वापारयुगात अवतार घेतला, हे तर माहिती का नाही तुम्हाला. आता ह्या द्वापारयुगात अवतार घेतल्यानंतर अर्जुन देवाला युद्धाच्या वेळी तत्त्वज्ञान सांगितलं, विश्वरूप दाखवलं, माहिती की नाही. त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला, माहिती की नाही. आता मानवांच्या देवपूजेमध्ये सारी दगड ओटे गोटे असतात. तुम्हाला अन्य लोकांना वाटते काय पूजतात काय माहिती, आमच्याकडे फोटो असतात, मूर्ती असतात, आम्ही इकडं जातो तिकडं जातो. इथं कुठं जाते नाही, दगड ओटे गोटे कुठून तरी आणले पूजले. तर हे दगड ओटे गोटे असे कुठूनही आणलेले नसतात. श्रीकृष्ण महाराजांनी गोवर्धन पर्वत उचलला. परमेश्वर म्हणतात मी दया माया कृपा करुणा ही शक्ती तिथं सोडलेली आहे. त्याचं वंदन तुम्ही जर केलं तर मला वंदन केल्यासारखं आहे. जसा हा मोबाईल आहे, या मोबाईलमधून मी तुम्हाला फोन केला, तुम्हाला लागेल की नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल आहे, नंबरही माहिती पाहिजे, रेंजमध्ये पण पाहिजे. तसं स्थान असेल किंवा विशेष असेल, हे मोबाईल आहे परमेश्वराने दिलेले. हे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी परमेश्वराच्या भक्तीसाठी वंदन करण्यासाठी एक साधन दिलेलं आहे. ते म्हणजे काही परमेश्वर नाही, परंतु ते एक साधन आहे. त्या साधनातून परमेश्वराची भक्ती करायची असते. म्हणून महानुभावांच्या देवपूजेमध्ये दगड गोटे कोणते असतात. श्रीकृष्ण महाराजांनी गोवर्धन पर्वत उचलला. दत्तात्रप्रभूंनी विशेष तळ्यामध्ये जे माहूरला तुम्ही कधी गेले असतील तिथं विशेष तळं असतं, तिथले विशेष असतात. स्वामी श्री चक्रधरांचे अनेक महाराष्ट्रामध्ये स्थानं आहे. आता डोमेग्राम आहे, इथं जवळ स्थान आहे, तिथं छिन्नस्थळी आहे, तिथल्या विशेष असतात. असे वेगळ्या स्थानाचे विशेष, एक वेगळ्या स्थानाचे विशेष ह्या साधू संतांनी या आपल्या भक्तांना शिष्यांना दिलेले असतात. ते पूजेमध्ये आपण वापरत असतो. अहो राहू द्या, एवढं टेन्शन नका घेऊ. येतं ऐकू येतं ना सर्वांना. राहू द्या काही आणू नका ग बस. तर प्रत्येक गोष्ट आता हे जे नामं दिले ना, ही नामंसुद्धा कोणाचंही नाही आहे. आता बघा कृष्ण नावाने भरपूर लोक राहतात की नाही, दत्त नावाने भरपूर लोक राहतात. आम्ही मराठवाड्यामध्ये गेलो तिकडे चक्रधर नावंसुद्धा ठेवायची रीत आहे. म्हणजे अनेक देवाचे नावं आपण आपल्या मुलांचे ठेवतो. मग ते देव झाले का. परमेश्वराने अवतार घेण्याच्या अगोदर त्या नामाचा स्वीकार केलेला असतो, त्याचा अभिमान असतो. आपल्या नावाचा बघा अभिमान असतो. कोणी ओळखं का न ओळखं, पण आपल्या नावाचा किती अभिमान असतो आपल्याला. त्या परमेश्वराने त्या नामाचा अभिमान घेऊन व्यक्त झाल्यानंतर अवतार घेतल्यानंतर तेच नाम आपल्या भक्ताला दिलेलं असतं, सांगितलेलं असतं. आणि तीच परंपरा साधू संतांनी या भक्तांपर्यंत आणलेली असते. आणि त्या नामाचं नामस्मरण करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं, परमेश्वराची प्राप्ती करणं. इतकी सोपी भक्ती आहे. नामानी वेद होतं म्हणजे आवडी, नामानीच बोध होतो, नामानीच साह्य होतं आणि नामानीच प्राप्ती होते. इतकी सोपी आणि सरळ भक्ती आहे. तर ही जी भक्ती आहे इतकी सोपी सरळ आणि कोणत्या प्रकारचं कर्मकांड नाही, अंधश्रद्धा नाही, विधी नाही, कोणत्या प्रकारचं व्रतवैकल्य नाही, एक परमेश्वराची भक्ती करणं किती सोपी. अवघड आहे का. काही अवघड नाही. कोणत्या मंदिरात जायचं काम नाही, प्रसाद खायचं काम नाही, किंवा आणखीन इकडं जायचं काम नाही, तिकडं जायचं काम नाही. बरं जा तुम्ही, काय हरकत नाही, पण समजून घ्या, ओळख तर करून घ्या. आता मी इथं आलो आहे, आपाप आलो का, डायरेक्ट आलो का. मी जाळीच्या देवाला जाताना ह्या रोडनी मी आत्तापर्यंत कितीतरी 500 वेळा गेलो असं.
पण ह्या गावाचं काही ओळखच नव्हती, तर मी कधी मला त्या गावाचं नाव आहे ना, ह्या रस्त्याने आत्ता मी आलो तेव्हा कळलं या गावाने, या रस्त्यावरून या गावावरून तर कितीतरी वेळा गेलो मी, पण ओळखच नाही. येणार कसं? म्हणजे पहिली ओळख होती ना. मग ओळखीचं रूपांतर कशात होतं? प्रेमात होतं, मग साह्यात होतं, अधिकारात होतं. आता रवींद्रदादाची माझी भेट नाही, यूट्यूबवरती सत्संग माझे चालतात, ते त्यांनी ऐकले, त्यातून त्यांनी फोन केला, मग ओळख झाली. मग ओळखीचं रूपांतर काय झालं? अधिकाराने बाबा या आमच्याकडे सत्संगाला संभाजीनगरला. तिथं मग सत्संगाला मी 10-10 दिवस जायचं. मग तेच प्रेम, तेच अधिकाराने काय म्हटलं, बाबा आमच्या गावाला या सत्संगाला, आम्ही करतो आयोजन. म्हटलं ठीक आहे येतो. तर पहिली ओळख होत असते, ओळखीचं रूपांतर प्रेमात होत असतं, मग अधिकारात होत असतं, मग साह्यात होत असतं, आहे की नाही? तसं आता तुम्ही जी भक्ती करता त्या देवतेची तुमची ओळख आहे का सांगा बरं? तुम्ही सहजच चिंतन करा. कोण सांगू शकतं का मी बाबा अशी अशी भक्ती करते आणि त्यांचं सारं आम्हाला माहिती, 7-12 माहिती आहे का? आपण आपल्या मुलांचं मुलींची सोयरिकी जरी जोडायची असेल तर किती चौकशी करतो. या मुलीचे मामा कोण आहे, चुलत्या कोण आहे, शिक्षण किती झालं, हिचा आईचा स्वभाव कसा, किंवा हे कसं ते कसं, किती चौकशा करतो. मुलाला लग्न करायचं तरी चौकशा करतो. इथं परमेश्वराची भक्ती करत असताना आपण काही चौकशी केली, काही ज्ञान घेतलं, काही समजून घेतलं, कोणाला विचारलं? काही. एक वस्तू आणायची तुम्ही किती दुकानं फिरता, कलर पाहता, गॅरंटी पाहता, वॉरंटी पाहता, किंमत पाहता, सर्व पाहता की नाही? अहो हे तर काहीच नाही. भाजीपाला आणायला जाता तरीसुद्धा चेक करून आणता. तुम्ही म्हणता का असं काय फरक पडतो, स्वयंपाक करायचा खायचा आणि सकाळी पडणारच आहे असं म्हणता का? त्या दुकानदाराला देतात गप्प बैस, आम्ही चेक कर, पैसे आमचे आहे ना, मग काकडी चेक करून घेणार, बटाटे चेक करून घेणार, फ्लावर चेक करून घेणार, करणार की नाही? म्हणजे सकाळी तो आपल्याला निरुपयोगी ठरणारी गोष्ट, आपल्या शरीरातून ती बाहेर पडणारी गोष्ट आहे, ती सुद्धा चेक करून घेतो आपण. आपण आपली देव कसा चेक केला की नाही, धार्मिकता कधी चेक केली की नाही, का करतो, कशासाठी करतो, कोणाची करतो हे जर माहीत नसेल तर प्रेम कसं होणार, अधिकार कसा होणार, साह्यता कशी होणार? म्हणून आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी, दुःख, संकट राहतात. का बरं राहतात? आपण जे करतो, ज्याच्यासाठी करतो त्याची आपली ओळखच नाही. तुम्ही अडचणीत आले, संकटात आले तर तुम्ही कोणाकडे मदत मागता? आपल्या ओळखीचे, आपले संबंधी, आपले नातेवाईक आहे, आपले शेजारचे पाजारचे, त्यांना आपण काहीतरी मदत करेल असेल, त्यांची ना आपली ओळख असेल, देवाणघेवाण विचारातून बरोबर एकामेकावर श्रद्धा असेल तर आपण सहाय्य करतो की नाही? कोणी कोणाला मदत करतं का? तसं परमेश्वराची सहाय्यता आपल्याला व्हावी, जलवृत्तीच्या फेऱ्यातून निघून आपण मुक्तीला जावं, याच्यासाठी परमेश्वराची आपली पहिली ओळख असली पाहिजे. आणि ओळख म्हणजे भक्ती करणं, अवघड काहीच नाही आहे. म्हणून त्याला उपदेश घेणं म्हणतात, त्याला गुरु बनवणं म्हणतात. आणि ते उपदेश घेतल्यानंतर एका परमेश्वराची भक्ती व्यतिरिक्त काहीच नाही, मनात काही आणायचं नाही, काहीच नाही. ते नामस्मरणाच करायचं. कोणत्या प्रकारचे व्रतवैकल्य नाही, कोणत्या प्रकारचे कर्मकांड नाही, विधी नाही. आपला देव भला आपण भलं. किती सोपं आहे बघा बरं. तुम्ही तर किती अवघड धार्मिकता करतात, एवढी अवघड करतात, पण तुम्हाला काहीच माहीत नसतं. 16 सोमवार करतील, 17 शुक्रवार करतील, 18 शनिवार करतील, कशासाठी करतील काहीच माहीत नाही. निरंकार उपवास करतील, आणखीन काय अंगठ्या घालतील, आणखीन काही अजून संकट आलं तर नागबळी करायला जातील, आणखीन अजून काय अडचण आली तर मग ज्योतिषाकडे जातील, ब्राह्मणाकडे जातील, हे कर्मकांड करतील, हे यज्ञ करतील, हे दान करतील, हे तप करतील, पण त्यातून काय भेटणार आहे काहीच माहीत नाही. आधान तरी जातं करते का माणूस कोणी? अंधारातून जर रस्त्याने चाललो तर आपल्याला ठेच लागणारच आहे ना, आणि उजेडात चाललो तर आपण पाहून चालणार आहे. तसं ज्ञानाने धार्मिकता केली तर आपल्याला ठेच लागण्याची शक्यता नाही, म्हणजे संकट दुःख आपल्या जीवनात येण्याची शक्यता नाही. परंतु अंधारात म्हणजे अज्ञानाने धार्मिकता केली तर ती देवी देवता जर चुकी झाली तर फटके बसणारच आहे, आपल्याला दुःख होणारच आहे, संकट येणारच आहे, आणि ते आपल्याला भोगावत लागणार आहे. त्याच्यामुळं धार्मिकता करावी, ज्ञानाने करावी, धार्मिकता करावी, परमेश्वराची करावी. तो परमेश्वर कोण? ज्यांनी अवतार घेतला, ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी विश्वरूप दाखवलं, ज्यांनी स्पष्ट सांगितलं का तू अनन्य भावे मला शरण ये, मी तुला निसंशय जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढून मुक्तीला घेऊन जाईल. तो परमेश्वर, त्याची भक्ती करावी. ज्यांनी हे सांगितलंय त्याला ओळखावं, त्याची ओळख करून घ्यावी आणि त्यालाच अनन्य भावे शरण जावं. कोणाला जाऊन शरण का उपयोग नाही. तुम्हाला सांगितलं, आपण
धार्मिकतामध्ये सारी एकच समजतो. बाकी मात्र सगळीकडे वर्गीकरण केलेलं आहे. आमदार वेगळा, खासदार वेगळा, सरपंच वेगळा, आहे की नाही. आपल्या घरातले माणसं वेगळे, तो वेगळा, ती वेगळी, हा वेगळा, तो वेगळा, सारे वेगळे. पण धर्म म्हटलं आपण म्हणतो सारी एकच आहे, सारी एकच आहे. इकडे तिकडे जायची काय गरज आहे? आता तुमच्या गावांमध्ये किती मंदिर असते, तिथंच जायचं, इकडे तिकडे जायची काय गरज आहे? पण करतो का आपण? गावातल्या मंदिरामध्ये जात नाही, इकडे तिकडं आपण जातो. मग इकडं जाय, तिकडं जाय, तिकडं जाय, आणि इथं मंदिरात महिना जात नाही. आणि दुसऱ्या मंदिरात 50 किलोमीटर 100 किलोमीटर मात्र चालू राहते आपली धार्मिकता. म्हणजे जवळच याला किंमत नसते, असंच होतं ना. ते हे सर्व अज्ञान आहे. म्हणून धार्मिकता का करावी, कशासाठी करावी, हा सत्संगाचा उद्देश असतो. आता तुम्हाला याच्यामध्ये नॉनव्हेज खाणारं कोणी आहे का? हात वर करा. सहज चर्चा चालू आहे बरं का, कबूल करायचं, घाबरायचं नाही. कोण मांस मच्छी खातं? कोणीच नाही खात. हे चांगलं आहे बाबा, तुमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. मग आम्ही जिथं जातो, आता एकदा साताऱ्याच्या एका सांगलीला एका गावात सत्संगाला गेलो, म्हणले कोण नॉनव्हेज खातं? म्हणे सारं गाव नॉनव्हेज खातं म्हणे बाबा. एकही घरात एक गावातलं 1-2 घरं फक्त जे नॉनव्हेज खात नाही, सारे घर. मग मी समजावलं तर त्याच्यात एक 9 वर्षाची मुलगी ती स्वतः उठली, म्हणे बाबा मी आजपासून नॉनव्हेज खाणार नाही. म्हणलं हिचे आईवडील कुठे? त्यांनी हात वर केला, तुम्ही खाता का? म्हणे खाता. म्हणलं या मुलीचा अभिमान धरा, थोडीशी लाज वाटू द्या, हिच्यामुळं तुम्ही सोडा म्हटला. हिला कळालं मी काय सांगितलं, तुम्हाला कळू नाही म्हटलं. कमाल आहे म्हटलं. आणि मग बऱ्याच लोकांनी नॉनव्हेज नाही खाण्याचं कबूल केलं, शब्द दिला. नॉनव्हेज आपलं अन्नच नाही आहे. तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या लोकांमध्ये कोणीतरी राहतं खाणारं. निसर्गाने आपल्याला पालेभाज्या दिलेल्या आहे, आणि त्या पालेभाज्या आपल्याला सीझनच्या नंतर सीझन भेटत राहतो, फळं भेटलेली राहत. त्यातून आपल्याला जे आपण अन्न खातो ते 3 तासात पचतं. आणि नॉनव्हेज 72 तास लागतात पचायला. 200 असे आजार आहे का ते फक्त नॉनव्हेजमुळं होतात. प्युअर व्हेजमुळं कोणत्याही प्रकारे आजार होत नाही. सायन्स सांगतं, शास्त्रही सांगतं, धर्मही सांगतं. त्याच्यामुळं आपलं अन्न कोणतं आहे? व्हेजिटेरियन. आपण आता शेतकरी बघा किती पालेभाज्या करतो. फळं एका सीझनला येतात का सर्व? नाही. हे सीझन झालं का दुसरं फळ, दुसरं सीझन झालं का दुसरं फळ. आणि ऋतुमानानुसार येणारे फळ आपल्या शरीराला फायदेशीर असतात. त्या सीझनला ते फळ खावे. आता कृत्रिमपणे वर्षभर फळं भेटतात, परंतु ते सुद्धा अपायकारक आहे, ते सुद्धा त्रासदायक आहे. बघा पावसाळ्यामध्ये सफरचंदाचा सीझन असतो, पण असं कधी होतं का? वर्षभर सफरचंद भेटतात. आता द्राक्षसुद्धा वर्षभर भेटतात, केळी वर्षभर भेटतात. पूर्वी सिजनेबल भेटायचं, ते कृत्रिमपणे ते ठेवलेलं असतं, ते सुद्धा अपायकारक. म्हणून त्या सीझनला ते फळ खायचं, त्यांनी कधी त्रास होत नाही, शरीराला आपल्याला फायदेशीर असतं. निसर्गाने एवढं चांगलं दिलेलं आहे, आणि आपण तो प्राणी आहे, त्यालासुद्धा जीव आहे, त्याला मारून खायचं किती मोठं पाप आहे. ही नॉनव्हेज खाणारे माणसं कोणतीच धार्मिकता करून उपयोग नाही, ते करतीचही नाही. करतात तर भीतीपोटी करतात. कर्म चांगलं असेल, संस्कार चांगले असेल तर त्या धार्मिकता करण्याला अर्थ आहे. तुम्ही धार्मिकता करतात, कर्म चांगले नाही, संस्कार चांगले नाही, त्या धार्मिकता करून उपयोग काय? म्हणून नॉनव्हेज खाणं आपलं काम नाही. जे नॉनव्हेज खातात त्यांची आपली ओळख नको, संबंध नको, जरी नातेवाईक असते तरी तेवढ्यापुरतं तेवढं. सुरक्षित अंतर ठेवा. गाडीच्या पाठीमागे लिहिलं राहतं बघा, सुरक्षित अंतर ठेवा. कारण हे लोक विचारांनी चांगले नसतात, ते स्वतःला बी बुडवून घेतात आणि त्याच्या संगतीला जाणारही बुडून घेतात. नॉनव्हेज कोणी खाणार असेल तर सोडून द्या, त्याला मी भगवद्गीता आता लगेच प्रेझेंट देईल. आहे का कोणी इथं? कोणीच नाही आहे, नक्की नाही आहे. नॉनव्हेज कोणीच खात नाही, चांगली गोष्ट आहे. तुमच्या पूर्ण गावात कोणी खात नाही का? गावात खातात? गावात खातात. बघा आपली ही मंडळी नाही खात, चांगली गोष्ट आहे. बरं आहे, चालेल. हां हां, बरोबर, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं धार्मिकता का करावी, कोणासाठी करावी हे आपण समजून घेतलं. आता बिगर उपदेशी त्यांच्या मनात काही शंका आहे का? विचारा बरं. कोण कोण आहे बिगर उपदेशी? हात वर करा. कोण उपदेश घेतं मग? आज घेता का उपदेश? मग काय आम्ही वाईट सांगितलं, काय चुकीचं सांगितलं का? मग उपदेश घ्या म्हटलं लगेच असं भीती का बरं? डोक्यावर डोंगर घ्यायचा आहे काय? फक्त गुरु बनवायचं आणि परमेश्वराची भक्ती करायची. याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये चांगली कोणतीच गोष्ट नाही. मनात भीती आहे तर विचारा. भीती मनातून कधी जाईल? जेव्हा आपल्याला उत्तर भेटेल, आहे की नाही? आई उपदेशी आहे ना, बघा तिला भीती आहे का? काहीच भीती नाही. किती? तरी मी
22 ॲक्सिडेंट झाले तरी जगली, पण 22 ॲक्सिडेंट होऊनही बी तुला देवानी का जागावलं माहिती काय? अगं माझ्या आई, तुला मी काय विचारतो, कशासाठी जागावलं देवाने तुला? देवाचं होण्यासाठी जागावलं, आणि तू देवाचंच होत नाही. आता ॲक्सिडेंट चालूच राहतील. हं, तुझ्या पोराचं लग्न झालं, पोरीचं लग्न झालं, तुझ्या नाताचं लग्न झालं, नातीचं लग्न झालं, ना आता तू तरी बसली, तर मग काय उपयोग आहे त्या भक्तीचा? त्याग करावा लागेल ना. काय अडचणी आहे का? माझ्याबरोबर चाल, तुझ्या साऱ्या अडचणी दूर करतो. येते का माझ्याबरोबर? हां, बरं, आता उद्या यमदूत आला, त्याला अडचण सांगणार आहे का? थांब थांब थांब, अडचण असं होईल का? देवानी काय करायचं? देव काय आपला गडी का सारं देवच पाहिजे? आपणही काहीतरी करायचं राहतं ना. आपण जर पेरलं तरच उगवल ना. म्हणजे पाऊस पडतोय, येईल आपोआप मका, येईल आपोआप कपाशी, असं होतं का? असं कधी होत नसतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, गमतीचा विषय सोडून द्या. आपण तो विचार करायचा की परमेश्वर कशाने भेटेल. तर बिगर उपदेशी लोकांच्या मनात काही शंका आहे का? विचारा. तुमच्या मनात खूप शंका राहते, पण तुम्ही विचारत नाही. मी असं आहे की गप्पा टप्पा मारणारा माणूस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी समजून सांगितलं. तुम्हाला भाषण केलं का मी? नाही, तुम्हाला समजून सांगितलं. ज्ञान सांगण्यासारखं खूप आहे, खूप मोठं आहे, पण तुम्हाला पचल रुचल तुमच्या डोक्यावरून जाणार नाही याची काळजी घेऊन परत तुम्हाला आता जेवायला जायचं आहे. काहीतरी 2-4 बायांच्या मनात आलं आहे की बाबाचं कधी आवरत आहे. नाही नाही नाही, 2-3च बायांच्या मनात आलं आहे. ते कोणाच्या आलं आहे मला माहिती आहे, पण सांगितलं तर तिला राग येईल म्हणून मी सांगत नाही. कोणाच्याच मनात नाही. बरं, मग चांगली गोष्ट आहे. कोण आहे बिगर उपदेशी? कोण आहे? हात वर करा मग परत एकदा, मला पाहू द्या त्यांचे चेहरे. ही आई आहे, ती मावशी आहे, ही ताई आहे, अजून कोण आहे? ती आजी आहे, ती आजी आहे, सारे आज्या याचेच आहे. मग यांच्या काय अडचण आहे? त्या दादा पण आहे. वा वा, हातलंय वरती केला. मग तुमच्या मनात काही गैरसमज आहे का? अज्ञान आहे का? काही प्रश्न आहे का तुमच्या मनात? हां, काही प्रश्न आहे का? नाही काही प्रश्न? नाही नाही, धार्मिक आहे म्हणून तर आले ना तुम्ही. संस्कार आहे, सात्विक आहे, धार्मिक आहे म्हणूनच आले. नाही तर मानव म्हटल्यानंतर कोणी येत नाही, मला माहिती आहे ना. तर त्या ज्या साऱ्या गोष्टी आहे, बाबा ओ बाबा ओ, सत्संग चालू असताना मध्ये बोलू नका. काय मंगलताई? काय मंगलताई बिगर उपदेशी आहे का? आणि उपदेश घ्यायचा आहे का? मग नाही घ्यायचा. मग काय करायचं? कोणती भक्ती करता तुम्ही? मला अशी सांगा का त्या भक्तीतून तुम्हाला देव भेटणार आहे, मी ही भक्ती सोडतो आणि लगेच तुमच्या भक्तीला लागतो. चला, आपल्याला काय देव पाहिजे, बरोबर की नाही? मग मी सांगत असेल, गॅरंटी देत असेल तर तुम्ही घ्यावं. तुम्ही सांगत असेल, तुम्ही गॅरंटी असेल तर मी घ्यावं. आपल्याला काय फक्त फायदा पाहिजे, देव पाहिजे आपल्याला. तुम्हाला काय मला काय? त्याच्यामुळे फक्त गॅरंटी पाहिजे, ज्ञान पाहिजे. बाकी तुमचं आमचं असं काही नसतं. तुमच्या डोक्यात काय, मानवांचा देव वेगळा, आमचा देव वेगळा. देव तर एकच आहे. श्रीकृष्ण महाराज तुमचा ना आमचा असा आहे का? देव एकच आहे. दत्तात्रय प्रभू एकच आहे. स्वामी श्रीचक्र एकच आहे. ते फक्त आम्हाला समजले, समजून घेतले म्हणून आम्ही तिथं शरण गेलो. तुम्हाला समजून घ्यायचं बाकी तुमचं आमचं असं काही नसतं. देवता सारख्याच आहे, सर्वांसाठी आहे. सृष्टी सर्वांसाठी आहे. हा निसर्ग सर्वांसाठी आहे. तुमचं आमचं असं काही नसतं. हे वर्गीकरण आपल्या अज्ञानातून आपण घेतलेलं आहे, आपल्या अज्ञानातून आपण केलेलं आहे. तुमचं आमचं असं काही नसतं. जो मानव म्हणेल ना तुमचा देव आमचा देव, तो अज्ञानी मानव समजायचं. असं तुमचं आमचं नसतं. देव एकच आहे. तो एक देव समजून घेणं, जाणून घेणं, त्या एका परमेश्वराला अनन्यभावी शरण जाणं, त्याची भक्ती करणं, त्याचं नाम घेणं म्हणजे भक्ती. बाकी दुसरं कोणतं नाही. आणि ह्या अभ्यासाअंती तुम्हाला भगवद्गीतेचे उदाहरणं दिले, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सांगितलेले उदाहरणं दिले. दासबोध आहे, कुराण आहे, बायबल आहे, 18 पुराण आहे, वेद आहे, उपनिषद आहे, खूप आहे तत्त्वज्ञान. हे सारं वाचून तुम्हाला जो मथितार्थ कळणार नाही तो 1 तासात मी तुम्हाला सांगितलं. हे सारं वाचलं तरी कळलं का नाही याची गॅरंटी नाही, पण तुम्हाला त्यातला मथितार्थ सांगितलं. खूप काही डोक्यावर जाण्यासारखं नाही, खूप काही डोक्यावरून जाण्यासारखं नाही आहे, न समजण्यासारखं नाही आहे. सोपं आणि सरळ. त्याच्यामुळे गैरसमज नाही करून घ्यायचा, अज्ञान मनात ठेवायचं नाही. आपण भक्ती करायची. आता तुमच्याजवळ कोणतं स्थान आहे? कणाशी जवळ आहे वाटतं. हां, वाघळी पण जवळ आहे. बघा, सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू 12व्या शतकात महाराष्ट्रात भ्रमण करत असताना वाघळीला कधी आले, कोणत्या भक्ताबरोबर आले, काय लीळा केली. लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ आहे.
आद्य ग्रंथ, सर्वात अगोदरचा ग्रंथ लीळाचरित्र. त्यामध्ये पूजनीय माईम भट हे प्रथम लेखक, त्यांनी ते लीळाचरित्र लिहून ठेवलेले, कारण ते भक्त परमेश्वराचे होते. त्यांना 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारं ज्ञान होतं. पण जेव्हा परमेश्वराची त्यांची भेट झाली, परमेश्वराच्या एका प्रश्नाला उत्तर देता आलं नाही. म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा कसा चुकेल सांगते, तेच उत्तरसुद्धा आलं नाही सांगते. मग परमेश्वराने समजावलं, आणि मग समजावलं ते लगेच समजले. बुद्धिवादी होते, ते म्हटले देव पाहिजे, त्याच्यासाठी आपला खटाटोप आहे. आणि आज मला समजलाय, कळालाय, भेटलाय, चला लगेच देवाला शरण. लगेच देवाला शरण गेले, देवाबरोबर राहिले, देवाला प्राप्त केलं. आणि मग ते लीळाचरित्र त्यांनी लिखाण केलं. कनाशीला कोणत्या वेळेस परमेश्वर आले, कोणत्या भक्तांबरोबर आले, काय लीळा केली, हे सर्व तिथं लीळाचरित्रामध्ये लिखाण केलेले. कनाशीची लीळा तुम्हाला माहिती, एक ब्राह्मण असतो, परमेश्वर गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या संस्कारानुसार तो ब्राह्मण देवाला घरी घेऊन जातो. 3 दिवस चांगली सेवा करतो. चांगली सेवा केल्यानंतर, पूजन पाजन केल्यानंतर देव प्रसन्न होतात. देव प्रसन्न झाले, म्हटले काय मागायचं माग, म्हटले तुझ्या सेवेला मी प्रसन्न झालो. म्हटले आता आपण भक्ती करतोय, कशासाठी करतोय, सांसारिक फळं मिळवायसाठी, सुख पाहिजे, है की नाही. आणि त्याच्यामुळे तो बी त्याच उद्देशाने करत होता. म्हणले काही नाही, म्हणले सुनाच्या हातून ताकभात द्या, म्हटले मला. म्हणले अरे कर्मवश तुला तर ते भेटणारच आहे. आता त्याचं लग्न व्हायला पाहिजे. कोणी अंतर्गत बोलतंय का आपसात? कोण बोलतंय आपसात? आपसात कशाला बोलता? इथं येऊन बोला, काय बोलायचं ते. मी सांगतोय, तुमचं लक्ष नाही. ज्यांना उठून जायचं ते उठून जाऊ शकता बरं का, असं काही नसतं. आम्हाला काही अपमान बिपमान वाटत नाही. ज्याला ऐकायचं, ज्याला समजून घ्यायचं त्यांनी बसायचं. अन्यथा ज्यांना आवडत नाही, कंटाळा आला, मोबाईल आला, काय फरक पडतो. आता तुम्ही कुठं आमदार खासदार आहे, आता मोबाईल नाही उचलला तर मग काही प्रॉब्लेम येईल. थोडा अर्धा तास 15 मिनटं नाही उचलला तर काय, घरचा फोन असेल ना तर उचलूच नका. दररोज उचलून काय त्यांचंच करता करता पार आपलं गेलं ना, कार्यक्रम आटोपला. तर ते ब्राह्मणाला देव प्रसन्न झाले. ब्राह्मण नाही, बोलून घ्या ताई, बोलून घ्या. असं नळाला पाणी आलं, जा नाही तर वांदे होऊन जातील उद्याचे परत. काय हरकत नाही. काय बायांना खूप कामं असतात. इथं आले तरी घरचे कामं, घरी गेले तरी दारचे कामं चालूच राहतात. आणि याच्यातच सारं आयुष्य गेलं आहे. त्यातून बी धार्मिकतेतून आपलं जीवन व्यतीत करत असताना व्यवस्थित करता आलं तर फायदा आहे. नाहीतर आपण पाट्या टाकतच आलो आत्तापर्यंत, आहे की नाही. तर हे त्या ब्राह्मणाला परमेश्वर प्रसन्न झाले. हा मग आता काय पाट्यात टाकतो ना आपण, आतापर्यंत केलं काय, ऐकतो का आपण, हे करायचं म्हणून ते करायचं म्हणून ते चालले पाट्या टाकायचे काम. असे अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. अनेक वेळा आपण संसार केला, प्रपंच केला, अनेक वेळा आपण कामं केले, आणि अनेक वेळा दुःखात गेलो, पण जाणीव नाही आपल्याला. आज जाणीव करून द्यायची वेळ आहे, परमेश्वराने आणलेली, पण समजून घ्यायची वेळ नाही आपली. त्या ब्राह्मणाने काय मागितलं, सुनेच्या हातून ताकभात. आता त्याचंच लग्न होईल नव्हतं, म्हणजे त्याचं लग्न झालं पाहिजे. मग किती माणसं हुशार राहता बघा. आपण किती हुशार आहे. आपण धार्मिकता का करतो? याच्यासाठीच करतो की नाही. लग्नही झालं पाहिजे, लग्न झाल्यावर मुलंही झाला पाहिजे. नुसता मुलगाच नाही, त्यालाही बायको आली पाहिजे. सून आहे ना, मग ती बायको त्याची. मग तिच्या हातून ताकभात म्हटल्यानंतर गाई म्हशी पाहिजे, तिला चारायला शेती पाहिजे. म्हणजे एका शब्दात सारं मागून घेतलं. देव म्हणते तुला तर भेटणारच आहे बाळा, कर्मवश भेटणार आहे. मी प्रसन्न झालो, माग. ते म्हटले नाही हेच द्या. 3 वेळा मागून बी त्यांनी तेच मागितलं. देव म्हणतात परमेश्वर जर समजला, कळाला, भेटला तर देवाकडून देव मागावं, ज्ञान मागावं, प्रेम मागावं. हे सांसारिक जीवन, सांसारिक सुख, भौतिक सुख हे तर आपल्याला कर्माने भेटणारच. मागचं कर्म आज आपल्याला जगवतं आहे. शेती केली पैसा भेटणार आहे, नोकरी केली पगार भेटणार आहे की नाही. अशी कोणती नोकरी नाही का ॲडव्हान्स पगार घ्या नंतर काम करा. काम केलं महिनाभर तर पगार भेटणारच आहे. तसं कर्म केले तर आपलं जीवनामध्ये जे बी अडी अडचणी, सुख दुःख, मान पान, पैसा अडका भेटणारच आहे. त्यासाठी धार्मिकता करायची गरज नसते. धार्मिकता परमेश्वर प्राप्तीसाठी करायची असते. आणि ती धार्मिकता परमेश्वराची करत असताना परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान समजून उमजून जाणून त्यावरती करायची असते. म्हणून त्याला परमेश्वराने हे समजावण्यासाठी कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितला. म्हणजे कल्पवृक्ष झाड असतं, त्या कल्पवृक्षाच्या झाडाकडं आपण जे मनात आणलं ते देण्याची ताकद असते. परंतु आपण त्याच्याकडनं मागतं दुसरंच काही मागत बसलो
तर आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार जे मागायचं ते नाही मागायचं आणि भलतंच मागायचं. तर तिथं एक असा कपड्याला विणणारा म्हणजे साळी असतो, कपडे बनवणारा, तो जातो. त्या मशीनला एक अवजार लागतं, त्याला वेव म्हणतात, वेव, लाकूड. आता आपण ते तिथं जात नाही त्या मिलमध्ये, आपल्याला माहीत नाही, पण त्याला वेव म्हणतात. तो आणायला जात असतो. बाजार वेळ आहे म्हणून मग झाडाखाली झोपतो. त्याला ती फांदी सरळ दिसते. त्याला वाटलं किती सुंदर वेव येईल. तर ते कल्पवृक्ष असल्यामुळे ते लगेच खाली पडते फांदी. खाली पडल्यानंतर तो म्हणतो चांगलं झालं. तो घेऊन निघाला. ते कल्पवृक्ष झाड म्हणतं मी कल्पवृक्ष, मी प्रसन्न झालो, काय मागायचं मग. आता त्यांनी काही मागितलं असतं ना तरी त्याला भेटलं असतं. तो म्हणतो हे तुटलं फुटलं तर अजून एखादं वेवच दे. तसं आपण संसारात असताना भक्ती करतो आणि या संसारासाठीच मागतो. आपण आपल्यासाठी मागावं काहीतरी, त्याच्यासाठी देवाने ठेवलेले. संसार प्रपंच पूर्वकर्मानुसार आपला चालूच आहे, चालूच राहणार आहे. गरज आहे, आपण शोधणारच आहे, शोधणी करून आपण करणारच आहे. आपल्याला जबाबदारी, अडीअडचणी, आपण शेती करणारे, काम करणारे, पैसे भेटणारे, घर चालणारच आहे. त्यासाठी धार्मिकता करायची गरज नाही. धार्मिकता परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करायची असते. त्या उद्देशाने कधीतरी परमेश्वराचं स्मरण करा, परमेश्वराला प्रार्थना करा. 100% तो परमेश्वर आपल्याला कळेल, समजेल, जाणवेल आणि आपल्यावर प्रसन्न पण होईल. आपण न समजून घेता मग तो उपदेशी असो किंवा बिगर उपदेशी असो, धार्मिकता करत राहतो, एक भीतीपोटी करत राहतो. आपल्याला धार्मिकता म्हटलं का मंदिर, मग तिथले कर्मकांड, पूजा एवढंच आठवतं. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं राहणं ही एक सुद्धा धार्मिकताच आहे. आपलं आंतरिक मन ही एक सुद्धा धार्मिकताच आहे. बुद्धी ही एक धार्मिकताच आहे. ती मात्र शुद्ध करायची नाही. साबण लावतो आपण अंगाला, अंग साफ होतं, मन साफ होतं काय? बुद्धी साफ होती का? ती बुद्धी साफ होणं, मन साफ होणं, विचार साफ होणं, दृष्टी साफ होणं म्हणजे धार्मिकता आहे. आणि त्या अनुषंगाने आपण परमेश्वराच्या धार्मिकतेचा अभ्यास करून ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवल्यानंतर त्या कृतीवर चालणं म्हणजे धार्मिकता आहे. अन्यथा आपण वाईट वागायचं, वाईट बोलायचं, याला शिव्या द्यायच्या, त्याचं वाईट करायचं, त्याचं द्वेष करायचा आणि धार्मिकता करायची. काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. म्हणजे धार्मिकता करत असताना काय करावं नेमकं समजून उमजून घेतलं पाहिजे. नाही तर तुम्ही 1 तास धार्मिकता करताय, संध्याकाळी 1 तास करताय, कुठं आणखीन मंदिरात जाताय, दान तप करताय, सत्संग करताय, सारं करताय, परंतु तुमच्या गल्लीत कोणाचं जमत नाही, साऱ्याशी भांडण आहे. काय उपयोग आहे का? शेजारशी इकडूनची भांडण, तिकडूनचं भांडण. भांडण कशावरून? झाडताना आमच्याकडे कचरा लावला आणि आमच्या पोराला डोळेच वाटारले आणि आमच्या पोराला का मारलं. काय उपयोग आहे का? तुम्ही धार्मिकता कधी ठरवाल? तुम्ही धर्म कधी ठरवणार? संस्काराचे कधी ठरवणार? का तुमच्या पूर्ण गल्लीमध्ये तुम्ही हवेसे वाटले पाहिजे. नाही, बाई खूप चांगली आहे, हा दादा खूप चांगला आहे. ती जर गावाला गेली तर 4 जणांनी विचारलं पाहिजे का कधी येणार आहे, कधी येणार आहे. नाही तर आपण गावावर गेल्यानंतर तिला सांग बाई तिकडंच राह, काय येऊ नको, असं जर म्हटलं तर ते धार्मिकतेला काय उपयोग आहे? आपल्या माणसांना आपण आवडलो तर देवाला आवडू. आपण आपल्या माणसांना जर हवं असं वाटत नाही, आवडत नाही, ते म्हणले तिकडं आहे ना, तू तिकडंच राह, काय येऊ नको, तू नाही आहे तर आमची गल्ली सारी शांत आहे, असं वाटणारं मग ती धार्मिकता काय कामाची? आपण हवंसं वाटलं पाहिजे. चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगला विचार करणं, मदत करणं, दुसऱ्याकडून दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, ही बी धार्मिकताच आहे. कोणीतरी वाईट बोलत असेल कोणाविषयी, अगं बोलू नको वाईट, चांगलं नाही. आपण तर किती अन्य वार्ता करतो. 2 बाया आणि 100 माणसं बरोबर बडबड करायला लागले की बस असं वाटतं का 100 बाया आहे का काय. परंतु किती बडबड करतो. देवाने सांगितलंय अन्य वार्ता करू नका. इकडूनच्या तिकडूनच्या राजकारणावर गप्पा मारतो, समाजकारणावर गप्पा मारतो, भाऊबंदकीवर गप्पा मारतो, समाजावर गप्पा मारतो, गावात काय कोणाचा बड्डे आज त्याच्यावर गप्पा मारतो. किती गप्पा मारतो? काही घेणं देणं, काही संबंध आहे का? काही नाही. देव म्हणता अशा गप्पा करण्यापेक्षा झोप बरी. ते लोक म्हणतात बघा, भांडण्यापेक्षा आबोला बरा, हिंडण्यापेक्षा झोप बरी. म्हणतात की नाही? तुमच्याकडे म्हणतात की नाही? आमच्याकडे म्हणतात भांडण्यापेक्षा आबोला बरा आणि हिंडण्यापेक्षा झोप बरी. तसं देव म्हणतात अन्यवार्तेपेक्षा झोप बरी. म्हणजे अन्यवार्ता न करणं ही सुद्धा धार्मिकता आहे. कारण परमेश्वराने सांगितलेलं वचन आहे, परमेश्वराने सांगितलेलं एक तत्व आहे. आणि आपण धार्मिकता करतोय, सकाळ संध्याकाळ देवपूजा करतोय, आरती करतोय, स्मरणही करतोय, आपली गाठी चालू राहतो आणि तोंड अजिबात बंद नाही. मग काय उपयोग आहे? तोंड चालू, सारखं चालू, याच्यावर बोल त्याच्यावर बोल. अन्यवार्ता करू नका,
ही पण एक धार्मिकता आहे. धार्मिकता खूप सोपी आहे, परंतु ती समजून न घेतल्यामुळं आपण अवघडात नेली. ती आपल्याला कठीण वाटते, त्याच्यामुळं आपल्याला भीतीदायक वाटते. आपल्या त्याच्या त्या धार्मिकतेविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी अशी भीती किंवा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला अज्ञानापोटी आपण कळत न कळत केलेल्या चुका त्या आपल्याला दुःखाला कारण होत आहे. म्हणून समजून घेणं, त्या समजून घेण्यातून धार्मिकता करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उपदेशी लोक आहे ना बाहेर बरेचशा उपदेशी, पण लीळाचरित्र आहे का तुमच्या घरी? कोणाच्या घरी लीळाचरित्र? हात वर करा. हां, तिकडे दोघंच जण आहे, मनोज दादा ना अजून म्हणजे हेच कुटुंब आहे बा, फक्त दुसरं कोणीच नाही. म्हणजे हेच कुटुंब जे पाटील कुटुंब आहे त्यांच्याकडे लीळाचरित्र आहे. सूत्रपाठ संबंधच नाही आहे. तर सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, याचा अर्थ परमेश्वर तुमच्या घरात. तुमच्या घरात देवपूजा आहे, परंतु ग्रंथ नाही, वाचन नाही, समजून घेत नाही, जाणून नाही, ते समजून उमजून त्याच्यावरती चालत नाही. देव नाही आहे तुमच्या घरात, फक्त देवपूजा आहे. देव वेगळा, देवपूजा वेगळी आहे की नाही? पुस्तकं आवसून उपयोग नाही आई, ते डोक्यात असले पाहिजे. वाचता का? त्या वाचनातून आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि काय करायचं. आज आपल्यामध्ये काय दोष आहे, आज आपल्यामध्ये काय चुकी आहे, ती उद्या न करण्यासाठी जेव्हा तुम्ही झोपाल आणि सकाळी उठल्यानंतर ती नाही करणार, याचा अर्थ परमेश्वराला तुम्ही प्रसन्न केलं. नाही तर आजची चुकी तीच उद्याची चुकी, तीच परवाची चुकी, अनंत जन्म गेले ना अनंत सृष्ट्या गेल्या अशी जाईल ही पण. म्हणून आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल घडवणं, बदल करणं हीच धार्मिकता आहे. बाकी दुसरं काही अवघड नाही आहे धार्मिकता. आज काल काय करत होतो आज ते करायचं नाही, आज जे काय करत होतो उद्या करायचं नाही. म्हणजे आपल्या मनातले दोष, आपल्या विचारातले दोष, आपल्या दृष्टीतले दोष दररोज एक एक काढून गुणात परावर्तन करायचं. आणि त्या गुणात परावर्तन करणं म्हणजे परमेश्वराचं आपलं अंतर आपण कमी करणं आणि परमेश्वराची भक्ती आपण करणं. अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही. मग आजच्या सत्संगातून तुम्ही काय घेणार हे मला सांगा. खोटं कोण बोलतं? सहज एक स्वभाव असतो बरं का. आता बाबा असं कसं काय कबूल करणार आम्ही? पण प्रत्येकजण खोटं बोलतं की नाही? अन्य वार्ता कोण, गप्पा कोण मारत नाही सांगा बरं? गप्पा कोण मारतं? हात वर करा. कोणीच नाही, हातच नाही. अरे बापरे, आता कोणाला खरं वाटेल का? तुम्ही हात तर कोणीच वर नाही केला. मग कोण असं म्हणाल का आजपासून आम्ही अन्य वार्ता म्हणजे गप्पा मारणार नाही बाबा, जास्त गप्पा नाही मारणार, कामापुरतं बोलू आम्ही, हात वर करा. मग कोण बोलल असं? ते सुद्धा नाही. असं कसं काय बाबा? खायला नसत चालल, पण गप्पाचं अजिबात बोलू नका. एक वेळेस खायला देऊ नका, पण गप्पा मारायला आमचं तर ते व्यसन आहे. जर गप्पा नाही मारल्या तर जेवण कसं जाईल? जेवलं तर पचणार कसं? पचलं नाही तर झोपणार कसं? आणि गप्पा न मारणं हा नियम आपण सांभाळला तर आजच्या सत्संगाला उपयोग आहे, तुमच्या धार्मिकतेला उपयोग आहे, तुमच्या मनामध्ये विचार करण्याला उपयोग आहे. किंवा तुम्हाला वाईट सवय असते, कोणाला बी वाईट सवय, मलासुद्धा कोणाविषयी वाईट बोलणं, कोणाविषयी द्वेष करणं, याचं त्याचं सांगणं, त्याचं याला सांगणं आहे की नाही? सांगतो आपण. आणि वरून काय सांगतो? की तुलाच सांगेल, कोणाला सांगू नको, 10 बायांना सांगेल राहत. तिनं अगोदर 10 बायांना सांगेल राहत आणि प्रत्येकाला सांगितलं राहतं तुलाच सांगेल बरं का. त्या जेव्हा भेटता म्हणून मलाही सांगितलं, मग कळालं का अरे यांनी साऱ्या गावाला सांगेल. काय उपयोग आहे का त्याचा? हा बदल म्हणजे धार्मिकता आहे. या गोष्टी खूप अवघड नाही, सोप्या आहे. त्याच्यामुळं तत्त्वज्ञान खूप आहे सांगण्यासारखं. तुमच्यामध्ये बदल करणं आणि अभ्यास करणं. ज्यांच्याकडे लीळाचरित्र नाही आहे ते लीळाचरित्र उपलब्ध करा. ज्यांच्याकडे भगवद्गीता नाही त्यांनी भगवद्गीता उपलब्ध करा. ज्यांच्याकडे सूत्रपाठ नाही त्यांनी सूत्रपाठ उपलब्ध करा. आता गीता कोणाला पाहिजे असेल तर हात वर करा. बाळासाहेब गीता घेऊन या गाडीतून, सूत्रपाठ घेऊन या. कोणाला गीता पाहिजे? कोणालाच नाही पाहिजे, नका आणू. सूत्रपाठ कोणाला पाहिजे? कोणालाच नाही पाहिजे, नका. काय तू तर म्हणली आता माझ्याकडे सारे ग्रंथ आहे ना, आता देऊन काय करू? छोटी माझ्याकडे छोटीचे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी नको. ठीक आहे चालेल. मी आज आहे मुक्कामी, तसं 2-4 दिवस आहे. उद्या दुसऱ्या गावात आहे, परवा दुसऱ्या गावात आहे, परंतु दिवसभर मी मोकळा आहे. तुम्हाला कधी काही वाटलं दिवसभरात काही प्रश्न विचारायचे, काही गुपचूप सांगायचं, संकल्प सोडायचा, बाबा लई खोटं बोलते मी, पण त्या लोकांमध्ये बायांमध्ये आता मी कबूल नाही करू शकले,
तुम्हाला गुपचूप येऊन सांगते मी इथून पुढं खोटं नाही बोलणार. तर मी इथंच आहे 4 दिवस. कोणाला गीता पाहिजे असेल तर गीता घ्यायला या, सूत्रपाठ घ्यायला या. ते मोफत देतात, विकत नाही. नाही नाही, असं नाही आहे. सर्व फुकट आहे, विकत नाही आहे. गीता सूत्रपाठ हे आपण मोफत देत असतो. बाकीचे 4 पुस्तक आहे ते विकत देत असतो. ते तुम्ही घ्यायचे नाही घ्यायचे हा तुमचा विषय आहे, त्याच्याशी काही मतलब नाही. मी तुम्हाला गीता विचारली. आता ज्यांनी उपदेश नाही घेतलेला पण गीता नाही आहे अशी एखादी ताई असेल, पण ती वाचली पाहिजे. बरं, वाचण्यासाठी कोणता नियम नाही, ती मराठीत आहे. संस्कृत श्लोक आहे, त्याला मराठी अनुवादित केलेला आहे आणि ते मी वाचेल असं म्हटलं तरी, किंवा उपदेशी आहे पण यंग मुलगा एक मुलगी आहे, यंग मुलगी आहे, सूत्रपाठ आहे, बाबा मला वाचायची इच्छा आहे, तर सकाळी या तुम्ही, त्याला मी देईल, काही अडचण नाही. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा. काही आहे का प्रश्न? काही प्रश्नच नाही. आडात येईल तर आड्यात असेल तर पोर येतील. प्रश्न 2 लोकांना पडत नाही. एक तर लय ज्ञानी, त्याला काहीच प्रश्न, यांना काहीच कळलं नाही, त्यांना प्रश्न पडत नाही. आता आपण कुठं बसलो, त्याच्यामुळं आहे 4 दिवस मी तुमच्या गावामध्ये. तू 4 दिवस आहे, परंतु उद्या कोणत्या गावात आहे मनोज? चिंचखेडला आहे, परवा दुसऱ्या गावात आहे, 13 तिसऱ्या गावात आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल तर सकाळी 9:30 ते 10:30 दररोज इथं तुमच्यासाठी सत्संग येईल. याल का उद्या 9:30ला? मग या, मग या. ज्याला यायचं सकाळी 9:30 किंवा 10ला जरी आली तरी चालेल. 10 ते 11 तुमचा मी दररोज सत्संग येईल, कारण दिवसभर आम्ही इथंच रिकामीच आहे. पण त्यांनी सांगितलं शेतीचे इतके कामं, आमच्या बाया आमच्या माणसापेक्षा जास्त कामं करतात, त्यांना वेळच नाही म्हटले. माणसंही कामं करतात, बाया कामं करतात, वेळच नाही. पण तुम्ही येत असाल तर मी आहे, काही अडचण नाही. 10 वाजता या उद्या सकाळी. 10 ते 11 आपण सत्संग घेऊ खाली. नाहीतरी उद्या दिवसा कमीच लोक येतील ना, सारे काही येणार नाही. पुरुष मंडळी येऊ शकता, काही अडचण नाही. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. गीता घ्यायला या, सूत्रपाठ घ्यायला या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.